कलेला किती मानधन द्यायचं याचं कुठेही मापदंड नाही. तरी एक छोटासा प्रयत्न आमच्याकडनं एका लेखिकेचा दुसऱ्या लेखिकेकडनं केलेला हा सत्कार आहे. प्रतिभाताई सराफ, नंतर श्री आनंद सांडू यांना मी आमंत्रित करते. आपण हे करायचंच असं का सांडूसर म्हणत होते ते हे बघितल्यानंतर कळलं. त्या परकाळे सरांचा सत्कार आनंद सांडू सरांकडनं. आणि या मुलांना प्रशस्ती पत्रक देण्यासाठी मी भिसे मॅडमना आमंत्रित करते. सांडू सरांनी इथेच थांबायचंय, काही लोकांना द्यायचंय. इकडे आलो. श्रेयस जाधव अतिशय उत्तम नाव केलेलं आहे आणि खूप शेंगदाण्याचा पुढे करण्याचा गुण आहे. कुमार आशिष सांडूसर देते. आशिष कुमार ऋषिकेश, कुमारी वैष्णवी पलंगे, कुमार आर्य सत्पार, कुमारी सुप्रिया मुस्के, कुमार विराज बोडवेकर, कुमारी जान्हवी. राधाबाईंनी बराच काळ लढाई लढली आहे स्टेजवरची. कुमार जय, या मुलांनी अतिशय छान कला सादर केली. त्याबद्दल मराठी साहित्य रसिक मंडळातर्फे आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. कुठे कुठेतरी तुम्ही आम्हाला बघायला मिळालंच, नाटकांमध्ये, थिएटरमध्ये, TV सिरीज मध्ये. खूप शुभेच्छा. धन्यवाद. या पुढचा कार्यक्रम आहे म्हणजे ह्याच्यात एक गमतीची गोष्ट अशी आहे की साधारण 10 वर्षापूर्वी संस्कार भारती नावाची एक संस्था बालविकास मध्ये चालत होती आणि चेंबूरच्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये काम करत होतो. आणि एक भाग असा झाला की पूर्ण मुंबईमधनं प्रत्येक शाखेमधनं दोघी जणी कथा अभिवाचनासाठी त्यांची निवड झाली होती. विकास पोवार नावाचे आमचे एक सर होते आणि ते हे सगळं कोऑर्डिनेट करत होते. ताराबाई मोडक सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये चेंबूरची प्रतिनिधी म्हणून मी गेले होते. पहिली कथा मी वाचली, खूप धडपडत वाचली. प्रेक्षक वेगळे होते, फार माहिती नव्हतं आणि एक एक करत गेल्यानंतर शेवटचं नाव तिथे पुकारलं गेलं डॉक्टर स्मिता दातार. आणि तेव्हा त्या गोरेगावकडनं कथा अभिवाचन करत होत्या. मॅडम स्टेजवर आल्यानंतर कसं आहे माहिती का, आधी आपण रूपाच्या प्रेमात पडतो. हे निर्विवादपणे सत्य आहे की बाई असू देत नाही तर पुरुष असू देत. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्या मला खूप आवडल्या. त्यांनी कथा वाचायला सुरुवात केली. कार्यक्रमाला खूप उशीर झालेला होता पण पेनड्रॉप सायलेन्स होता ताराबाई मोडक आणि त्यांनी स्वलिखित ह्याच्यावर म्हणजे युट्रसवर एक कथा लिहिली होती. ते गर्भाशय एका स्त्रीला वेगवेगळ्या टप्प्यावर काय बोलू शकतो किंवा त्या मुलीमधला आणि त्या गर्भाशयाचा संवाद. आता त्या व्यवसायाने डॉक्टर होत्या
त्यामुळे ते टप्पे टेक्निकली आणि इमोशनली ते खूप छान मांडले त्यांनी. म्हणजे तो कार्यक्रम किंवा त्यांची कथा ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कथा म्हणजे नक्की काय आणि अभिवाचन म्हणजे नक्की काय, आपण कुठे सुरू. म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला ठेवलं होतं आणि शेवटी त्यांना ठेवलं होतं. हा मध्येचा भाग असला तरी ते 10 वर्षात मी त्यांची कथा अजिबात विसरली नाही. मगाशी मी त्यांच्यासमोर बसले पण मी ओळख त्यांना दिली नाही, मला ती जाहीरपणे द्यायची होती. त्यांची कथा मी आजही विसरलेली नाही. कुठलाही कथा अभिवाचन नक्की कसं असावं ते आता तुम्ही डॉक्टर सुमिता कातरांकडनं बघाल. आजचा विषय जरा वेगळा आहे. रामायण महाभारत आपले धर्मग्रंथ आहेत, आपण शिकलो. पण ठोकताळ्यांनी रामायण आणि महाभारत माहिती असणं आणि त्या व्यक्ती म्हणून महाभारत माहिती असणं किंवा रामायण म्हणून कसं माहितीये का, कुठल्याही मंदिरात गेलं की राम सीता लक्ष्मण आणि पायाशी बसलेला हनुमान, आपलं रामायण संपलं. फार तर फार रामायण म्हणून कोणी कोणी वेगळ्या पद्धतीने नव्या लोकांनी ते लिहायला सुरुवात केलं. इंग्रजी, हिंदी, उर्दू, मराठी सगळ्या भाषेमध्ये रावण आपल्या समोर आला. त्याच्यातली एक व्यक्ती अशी होती की ती कधीच आपल्या समोर आली नाही. तिला कीव म्हणून तिच्याकडे बघायचं, ती समर्थपणे उभी राहिली म्हणून तिच्याकडे बघायचं. हा दृष्टिकोन या पुस्तकाने दिला. ते पुस्तक होतं अयोध्येची उर्मिला आणि ती उर्मिला वेगळ्या स्वरूपात आम्हाला दिसली. अमेझॉनवर आम्ही मागवली आणि एका दिवसात एका रात्रीत ती वाचून काढली. आज त्याची सिद्धहस्त लेखिका आमच्यामध्ये आहे आणि आम्हाला त्यांच्याकडनं सगळं समजावून घ्यायचे की त्यांना उर्मिला का लिहावीशी वाटली. आता एका एवढ्या ज्याचं वर्णन मी तुमच्यासमोर केले अशा माणसाला बोलतं करायला त्याच्यासमोर त्याच ताकदीचा माणूस हवा. व्यवसायाने CA, खूप कविता लिहिल्या, खूप कवितांची पुस्तक प्रसिद्ध झाली, लेखांची झाली. आत्ताच लिहिलेल्या एका पुस्तकाला त्यांच्या बक्षीस मिळालेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे आवडते आणि ते उत्तम मुलाखतकार श्री आनंद सांडूसर आता त्यांची मुलाखत घेतील. मी डॉक्टर स्मिताताई दादार आणि श्री सांडूसर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी ऐकणार आहात. सांडूसर. तत्पूर्वी आपण स्मिताताई दातार यांचा सत्कार करणार आहोत. श्री महापळकर सरांकडनं स्मिताताईंचा सत्कार व्हावा. एक भेटवस्तू घेऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. सरांनी खाली थांबले जाते, स्मिताताई खाली जाते सत्कार करण्यासाठी. सरांचा मोठेपणा स्मिताताईंचा सत्कार करण्यासाठी सर स्टेजवर आलेले आहेत. जोरदार टाळ्या. महर्षी नक्की कोणाला म्हणतात ते सरांकडे पाहून नक्कीच कळेल. कोण असेल? स्मिताताईंचा सत्कार महापळकर सरांच्या हस्ते. मी आता नुसती उत्सुकता वाढवत नाहीये तर मुलाखत घ्यायला सर सुरुवात करते. डॉक्टर स्मिता दातार, पुस्तकाचं नाव आहे अयोध्येची उर्मिला. मुलाखतकार आहे श्री आनंद सांडूसर. साधारण आपण वर्षभराने भेटतोय पण एका चांगल्या सुयोगावर भेटतोय असं.
मराठी शब्द आहे जरा जपून वापरायला लागतात. योगायोग म्हटलं तर त्यात योग आणि आयोग, आणि आयोगाचं हल्ली रोज पेपरात वेगवेगळं ऐकू येतं, त्यामुळे मी तो शब्द टाळतोय. आयोग शब्द वापरण्याचा प्रयोग टाळून हा जो सुयोग आलेला आहे त्याबद्दल मी सुरुवातीला स्मिताताईंचं स्वागत करतो. बऱ्याच वेळा नावं काहीतरी असतात आणि माणसं व्यक्तिमत्व वेगळं असतं. इथं काहीतरी त्यांच्या आई वडिलांनी काहीतरी पाहिलं असतं की हसतमुख राहणार आहे आणि म्हणून त्यांचं नाव स्मिता ठेवलं. एवढंच नाही तर लग्नानंतर सुद्धा पतीला तेच नाव आवडलं आणि हसतात, बोलता सुद्धा आवडतं. कसं असतं, व्यक्तिमत्व अनेक प्रकारचे असतात. आपण म्हणतो की तो हेही करतो आणि तेही करतो बरं का, अरे वा तो खेळतो पण ह्याला कुठेतरी आपण चतुष्पद आपण म्हणतो, अष्टपैलू. अष्टपैलू म्हटल्यानंतर ते 8 जणांचं, 8 प्रकारचं, त्या 8 दिशांचं, त्या 8 दिशांना जो कर्तृत्व गाजवतो, पण 8च्या पलीकडे असेल तर, आणि ते असेल तर त्याला आपल्या वसंत बापटाने 11वी दिशा, त्यांनी तर तळ आणखी आकाश या सुद्धा दिशा झाल्या, आणि त्याच्यातनं त्या 10 दिशांच्या पलीकडे जाणारी ती 11वी दिशा. आज आपल्या इथे जे व्यक्तिमत्व आलेलं आहे हे अशा प्रकारचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की कुठेतरी असं वाटलं की त्याचा परिचय आपल्या सगळ्यांशी करून द्यावा, माहिती द्यावी. आपण पेपरात इतर ठिकाणी वाचलं असेलच. सोन्याला घडवता येतं, चांदीला घडवता येतं, हिऱ्याला पैलू पाडता येतात, आणि पैलू अनेक प्रकारचे असतात आणि त्याची अमेज संख्या असते. आता तुम्हाला मी सांगितलं की ते स्मिताताई या डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर PhD करणार, PhD नाही, त्या फिजिशियन डॉक्टर आहेत, आरोग्य तपासणी. 28 वर्षे त्या वैद्यकीय व्यवसाय करतात. दुसरं तुमच्या लक्षात आलं असेल, त्या सौंदर्य तज्ज्ञ आहेत. म्हणजे सुंदर, थोडक्यात म्हणजे स्त्रीने कसं दिसावं, काय काळजी घ्यावी, हे काय खावं, ह्यापेक्षा इतर काय काय करता येईल, अशा सगळ्याच्या गायडन्स त्यांच्याकडे करतात. नॉट ओनली दॅट, त्याच्या पुढचं जाऊन सौंदर्याला उपयुक्त असं अशा प्रकारचं देखील त्यांच्या बनवतात. म्हणजे उद्योजिका सुद्धा बघा, म्हणजे पहिल्यांदा झाल्या जनरल फिजिशियन, मग सौंदर्य तज्ञ, उद्योजिका, आणि हे कमी म्हणून की काय, ते लेखनिक आहे, तर सुंदर लेखक आहे. पण लेखक कुणाचं, कुठलाही विषय चालतो. आपण संगीतातले ज्ञानकार आहेत बरेच इथे. आपल्याला माहिती असेल पंडित D.K. दातार, व्हायोलिनचे सम्राट एकेकाळी, की ज्यांचे भारतातच नव्हे तर परदेशी सुद्धा प्रयोग आहेत. D.K. दातार यांची ही सूनबाई आहे. आता हे कुठं नातं जवळलं तर सूनबाई. आता सूनबाई तुम्हाला माहिती आहे की सासू कशी असते, काय असते, तर तुम्हाला बायकांना जास्त माहिती असेल, पण सासरे मात्र जरा सूनबाईच्या बाबतीत कणवकार असतात. आणि मग काय, मग स्मिताताईंनी त्यांच्यावर एक सुंदर सुंदर पुस्तक लिहिलं, पंडित D.K. दातार, आणि त्याला नाव दिलं द व्हायोलिन सिंग्स, गाणारं व्हायोलिन. आणि ह्या पुस्तकाला एवढी प्रसिद्धी मिळाली की त्याला सरकारतर्फे, इतर संस्थांतर्फे पुरस्कार मिळालेच, पण त्याचं हिंदी भाषांतरही झालं आणि इतर भाषातही चालू आहे. बरं, हे सगळं सांगून कुठेतरी चरित्र आपल्या सासरीच दिलं नाही. त्या कथासंग्रह असतात, त्यांनी कथासंग्रह काढलेले आहेत, कादंबरी लिहिलेली आहे. अशी चौफेर भारी मारणारी व्यक्तिमत्व म्हटलं ना की थोडंसं आमच्या ह्याच्यावर सुद्धा कुठेतरी जरा दडपण येतं. त्यांना नक्की कशाचं विचारायचं, काय विचारायचं, एखाद्या विषयामध्ये आपण किती आत जायचं. पण या चांगल्या वैद्यकीय ह्याच्यावर सुद्धा व्याख्यानं देतात, सौंदर्यविषयक चापटीपासून देतात. एक मात्र मला तुम्हाला सांगायला, आपण लहानपणी एक गाणं म्हणायचो बघा, गाणं म्हणजे ते आपल्या शाळेत होती, पागोळ्या पडती झरा झरकिती या साजिऱ्या गोजिऱ्या. गोजिरा शब्दातून गोजीर म्हणजे गोजीरवाडं मूल असतं, गोजीकडे असतं. आपल्या महाराष्ट्रात एक मोठी स्पर्धा झाली होती, गोजिऱ्या किंवा गोजिरी. स्मिताताई नंतर सांगतील, पण मी थोडंसं सांगतो आणि मग मी 10% बोलणार, तुम्ही 90% बोलणार. त्या गोजिरी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर एक मोठी स्पर्धा झाली. त्याला महाराष्ट्रातच नव्हे, इतर ह्याच्यात म्हणजे गोवा, इंदूर, बडोदा, इकडनं सुद्धा एंट्री झाल्या. किती आहेत एंट्रीज? 5,500हून जास्त, 5,500. बरं, ह्याच्यात नुसतं सौंदर्य मोजायचं नव्हतं. जे परीक्षक होते ना, ते तुम्हाला पापड खार पापड वाटताना किती वेळ लागावा, किंवा आणखी ह्याच्यामध्ये काय करावं, पदार्थ बिघडला तर कसा, अशी पुस्तक सौंदर्यविषयक नसेल, स्वयंपाकाचे प्रश्न पण विचारत होते.
म्हणजे इथे ब्रेनची पण टेस्ट होती आणि चेहऱ्याची पण होती. 5,500 स्पर्धकांमधनं पहिले 500 निवडले गेले. मुंबईला येऊन ते 100 निवडले गेले. 100चे 50 झाले आणि या 50 शेवटी 5 जणच निवडले गेले. आपल्याला आनंद वाटेल, स्मिता त्यांचा नंबर त्या 5त लागला आणि त्या पहिल्या 5त आल्या. मग गोजीने हे जे त्यांचं पद आहे ना, हे जरा आणखी ते 11वी दिशेसारखं मला वेगळं वाटलं. आता आपण जरा पुस्तकाकडे बघूया. अलीकडे त्या जरा फारच प्रकाश होतात आलेले आहे. त्याचं कारण अयोध्येची भूमिका. रामायण महाभारत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. अगदी लहानपणापासून सुद्धा वाली गुरुवर जन्म श्रोतीमिच्छामि तत्वता किंवा रामरक्षा आपल्या घराघरात म्हटली जाते. आणि मग रावणाने वानरांचं सैन्य घेऊन रावणावर कसा हल्ला केला, कशी लंका जिंकून पुन्हा ते विभीषणाला देऊन टाकलं आणि तो परत आला, असं सगळे जे आहे ते अगदी लहानपणापासून आपण अनुभवतो. पण हे सगळं अनुभवताना आपण काही गोष्टी आपण गृहीत धरून चालतो की आपल्याला माहिती आहे, माहिती आहे, पण ह्याच्यात काहीतरी दुर्लक्षित झालंय, कोणावर तरी अन्याय झालाय, कोणाला तरी बोलायचं आहे, हे सगळं मात्र कोणतरी आपण विसरलो गेलो. म्हणजे कहाणी अशी झाली, आता मी त्यांच्याकडे माहिती देतोय. भूमिकन्या सीता हे मामा वलेरकरांचं नाटक लागलं होतं. ते पाहायला गेल्या स्मिताताई. त्या नाटकातले सीतेविषयी अनेक, म्हणजे 80% भाग सीतेविषयीच आहे. भूमिकन्या सीता कशी जन्म वगैरे. पण त्याच्यात उर्मिलींनी रामाला जे विचारलेले प्रश्न आहेत त्यांनी स्मिताताई जरा अस्वस्थ आहे. उर्मिलीला सुद्धा बाजू सही काही म्हणणं असू शकेल, तिलाही काही वाटत असेल, आणि म्हणून तर त्यांनी हे आपला हळूहळू अभ्यास कर, या अभ्यासामध्ये कुठे निष्ठा आहे. माणसाच्या मनात जेव्हा एखादी इच्छा प्रकट होते त्याला निर्धार म्हणतो ना आपण, तसा त्यांनी केला. रामायण आपल्याला वाल्मिकी रामायण मिळते, तुलसी रामायण मिळते, तर रामायणाचे इथं 15 प्रकार आहेत वेगवेगळ्या भाषेतले. ह्या सगळ्या प्रकारांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे, पाहिलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनातली उर्मिला कशी जागी झाली, काय जागी झाली, हे आपण आता त्यांना विचारून करणार आहे. त्यांची अर्पण पत्रिका मात्र नाव सांगू शकतो. त्यांनी अर्पण पत्रिका काय लिहिली बघा. परिस्थितीच्या पिंजऱ्यात बंदिवान असणाऱ्या सगळ्या स्त्रियांना, बघा, परिस्थितीच्या पिंजऱ्यात बंदिवान असणाऱ्या सगळ्या स्त्रियांना पंख पसरण्यासाठी ही अयोध्येची उर्मिला, अयोध्येची उर्मिला. आता मी फक्त प्रश्न विचारणार आहे आणि स्मिताताई तुम्ही बोलायचं आहे. अयोध्येची उर्मिला हा एक सुरुवात झाली. त्याच्या आधी तुम्ही कादंबऱ्या गेल्या की तरी तुम्ही दिसता. ते तुम्हाला का असं वाटलं, मनाला का भावली, त्या भूमिकेने तुम्हाला त्या मनावर गारूड का केलं? सर्वप्रथम रसिक मंडळाचे आणि आचार्य मराठी कॉलेज म्हणजे सगळ्याचे धन्यवाद. पहिली रांग ही दिग्गजांची आहे. मी सगळ्यांना इथून नमन करते. नायगावकर सर, शेवडे सर, सुगं शेवडे, म्हणजे ह्या सगळ्यांसमोर बोलण्यात की माझी पात्रता नाही, मी आधीच सांगते. फक्त मी आज आले ती अयोध्येच्या उर्मिलेची बाजू मांडायला आली आणि तेवढीच मी मांडणार आहे. आणि या सगळ्यांना आधी नमस्कार करते. सर्व दिग्गजांना, आनंद साळू सरांनाही. ते स्वतः माझ्या घरी आले होते आणि मला असं इतकं भरून आलं की माणसं का मोठी असतात. त्याचं ते कारण आहे की मी त्यांना सांगितलं सर आपण फोनवर बोलू, पण ते मला नाही, तो मान तुमचा आहे, मी तुमच्या घरी येणार काही प्रश्न विचारला तर. म्हणजे म्हणून माणसं मोठी होतात. आणि आज मी ह्या सगळ्या माणसांकडे बघून माझी वाटचाल करते. माझ्या घरात सुद्धा दिग्गज होते, पद्मश्री पंडित डी.के. नागतार, त्यांना बघत मी म्हणजे लहानच वयात मी आले होते. 23व्या वर्षी आणि तिथपासून माझा प्रवास सुरू झाला दिग्गजांच्या सहवासात. आता कमिंग बॅक टू उर्मिला, ज्याच्यासाठी तुम्हाला उत्सुकता ऐकण्याची. अयोध्येची उर्मिला आता सध्या खूप गाजते आहे. आता नुकतंच नाटक आलंय उर्मिला यांनी याच कादंबरीवर आधारित, तर तेही नक्की बघा अशी मी विनंती करते. अर्थात ते नाटक असल्यामुळे त्यातला काही भाग आहे, कादंबरीचा प्रवास बराच मोठा आहे. मला उर्मिलेला बोलतं करावं असं का वाटलं, त्यातलं थोडंसं स्टोरी आता सरांनी सांगितली आहे. मी जेव्हा म्हणजे कुठेतरी नेहमी मी जेव्हा रामायण वाचायची, लहानपणी खूप वाचन करत होते लहानपणापासून, तेव्हा
असं वाटायचं की हिच्यावर 4च वाक्य का बरं लिहिली असतील वाल्मिकींनी, अशी ती कुठेतरी ती मनात उर्मिला होती. आणि जेव्हा मी ते नाटक बघायला गेले मामा बर्वेकरांचं, नाटक सीतेवर होतं, भूमिकन्या सीता, पण उर्मिला त्यातही उर्मिलाला 1-2च डायलॉग्स आहेत, पण त्या मुलीने फार छान काम केलं होतं. श्रुती पाटील असं तिचं नाव होतं आणि तिने फार तडफदार ते 2 डायलॉग तिच्या वाटणीवर आले, तिने फार छान म्हटले होते. जसं आता तो चढण्यावाला रागा होता की नाही, एकदम छाप पाडून गेला तसं कोणतरी एक छाप पाडून जातं पटकन. आणि तिने तो फार असा एका अशा म्हणजे ती वीज चमकते तसा तिने तो डायलॉग घेतला होता की सीते तू काय सगळं सहन केलंस. तेव्हा मला असं वाटलं की जिने खूप सारं सोसलं, हिला बोलतं करायला पाहिजे. स्टोरी इथे आहे, इथे जडलेली आहे. राम सीता माहितीच आहेत, ते पूज्य आहेत, वंदनीयच आहेत, पण हिचं का नाही आलं प्रकाशात, त्याच्यात मागे काहीतरी कारण आहे. मी अशी भारावल्यासारखी घरी आले. विश्वास सोनी सरांना एक मेसेज केला की मला नाटक खूप आवडलं सर, पण ती उर्मिला काही माझ्या मनातनं जात नव्हती. आणि मग मी मिळेल ते वाचायला लागले की काय आहे हिची कथा, तर कुठेच काही मिळेल. कारण उर्मिलेवर काहीच लिहिलेलं नाही आहे कोणी. मैथिली शरण गुप्तांचं साकेत मी वाचलं होतं, पण त्याच्यात सुद्धा 1-2दाच फक्त ती चिडते, बाकी तिचा तो विरह आणि सगळं रडारड असंच आहे. त्याच्यात सुद्धा काही कविता माझ्या वाचनात आधी आलेल्या, नंतर पण मी शोधत गेले, मग मला काही कविता मिळाल्या. हो, ग्रेसांची आहे, इलाही जमादारांची आहे, बाबू बोरकरांनी लिहिलंय, गदिमांनी लिहिलंय. पण एक सूर तसाच होता की वनवास तिला घडला, वन लाईनर वनवास उर्मिलेला पण घडला. का माझ्या मनात आलं का कारण लेखक असल्याने काय होतं ना, प्रश्न विचारण्याची पण खूप सवय होती की का घडला ओके मान्य आहे. मग मला असं वाटलं की असं काही घडलं असेल का की तिने त्या काळी काही एल्गार केला असेल आणि तिच्या कथा दडपून ठेवाव्याशा वाटल्या असतील आणि पुढच्या पिढीच्या महिलांना फक्त त्यागाचीच शिकवण मिळावी, स्त्रीने कायम दबून राहावं म्हणून सीतेच्या कथा उजेडात आणल्या गेल्या असतील. असं झालं असेल का. मी पुन्हा एकदा क्लिअर करते की ही जी कादंबरी आहे ती रामायणाच्या संदर्भांवर आधारित आहे. संदर्भ सगळे खरे आहेत, अगदी लहान संदर्भ त्यातले खरे आहेत, पण त्याच्यावर उर्मिलेने काय केलं हे काल्पनिक आहे, ते लिहिलेलं आहे प्रस्तावनेत. थोडंसं मी तुम्हाला डिस्टर्ब करतो असं म्हणणार नाही, पण थोडीशी माहिती तुमच्याकडून की तुमच्या मनात उर्मिला अशी जेव्हा सगळी सुरू झाली, त्या सुमाराला कुठेतरी समग्र भारतामध्ये आपली रामाची मंदिर आहेत, हनुमानाची मंदिर आहेत, तेच सांगत, लक्ष्मणाचं मंदिर नाही, ते तुम्हाला कळलं. हो. तर जेव्हा हे असं सगळं माझ्या मनात यायला लागलं तेव्हा मी खूप शोध रिसर्च सुरू केला. आणि या रिसर्चमध्ये माझ्या एक असं वाचनात आलं की संपूर्ण भारतात लक्ष्मणाचं एकच मंदिर आहे. इथे परत मला की लक्ष्मणाचं एकच मंदिर आहे. आणि मग मी अजून त्या मंदिराची सगळी शोध काढला. राजा बलदेव सिंगांनी ते काहीतरी परत रिस्टोर केलं, तिथपासून जिथे ते पूर्वी होतं तिथून थोडंसं पुढे. मग त्या मी मंदिराची सगळी शोधाशोध सुरू केली की हे काय होतं काय नव्हतं. तर एका गावात होतं आणि अशी एक आख्यायिका आहे की तिथे खरोखर युद्ध झालं होतं आणि तिथे शंभरासूर नावाचा एक दैत्य होता आणि त्याच्याबरोबर ते सगळं, शंभरासूर नाही, आता मी नाव विसरले, लवणादित्य असेल, पण त्याच्यात ते युद्ध झालं होतं, ते लक्ष्मणाने लढलं होतं. आणि मग तिथे माझं ते जिग्सॉ पझल जुळायला लागलं की जे लक्ष्मण हा रामाचा सखा म्हणजे पाठीराखा होता, सावलीसारखा वावरला, मग त्याची पण मंदिरं नाही बांधली गेली, मग उर्मिला कोण विचारतंय. असं ते सगळा माझा ते प्रवास सुरू झाला. मग शोधाशोध सुरू झाली. मग मी पुरातत्व खात्यातल्या लोकांना बोलतं केलं की हे होतं कसं, उत्खनन कसं करतात. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही लोककथांवर सुद्धा विश्वास ठेवतो, कारण लोककथांमध्ये इतिहासाची बीजं दडलेली असतात आणि त्या लोककथा असतात त्या अशा चालत येतात, पिढ्यानपिढ्या एकमेकांना त्या सांगितल्या जातात. आणि ती जी मंदिराची कथा आहे ती लोककथा आहे, इथे नक्की काहीतरी दडलेलं असणार. आणि तिथपासून मग माझा खरा काल्पनिक असा सगळा प्रवास सुरू झाला. आणि मला असं वाटत होतं तेव्हा की उर्मिलेला वर्तमानाशी जोडायला हवं, कारण ह्या भूतकाळातल्या नाही का भूतकाळात राहतात सगळे, आपण वाचतो, पोथ्या बिथ्या वाचतो, विसरून जातो सगळं, मग आपण काय घ्यायचं त्याच्यातून. म्हणून मी उर्मिला मला कुठेतरी वर्तमान काळातल्या स्त्रीची जोडायची होती.
आणि म्हणून नंदिनी आली. नंदिनीला मी वर्तमान काळातला एक प्रवास तिच्याबरोबर सुरू झाला आणि मग नंदिनीला उर्मिला सापडत गेली, तशी ती मला सापडत गेली, तशी ती तुम्हाला सापडत नाही. असा तो प्रवास सुरू झाला उर्मिलेचा. आपल्या तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामध्ये खरोखरच उर्मिला ही दुर्लक्षित किंवा तिच्याकडे कमी आपण असं करू प्रकाश पाडला गेला. पण उर्मिलेचं अनेकांना म्हणजे तुम्हाला सहज सांगतो, हे पुस्तक वाचताना तर हरल्यासारखं होऊन जातं. कित्येक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपल्याला एवढंच माहिती असतं की राम वनवासाला गेला, लक्ष्मणकडे गेला, भरत शत्रुघ्नाला बोलावलं, ते दशरथाच्या देहांतानंतर बोलावलं आले, तोपर्यंत त्या करंज तेलामध्ये त्यांचा देह ठेवलेला होता. पण ते आल्यानंतर भरताला जेव्हा कळलं की आपल्या आईने केवळ आपल्याला मिळावं राज्य म्हणून ते एका वराने मागून घेतलं आणि रामाला 14 वर्ष का, तर 14 वर्षानंतर जर तुम्ही लांब राहिलात तर त्याला पुन्हा राजा होता येत नाही. हे सगळं मंत्र्याची बुद्धी, हे सगळं आपल्याला नवीन ज्ञानात भर पडत जाते. मला आणखीन एक वाटलं की मग ह्या सगळ्या परिस्थितीत दशरथांचा अंत्यविधी कुणी केला, आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल, तो शत्रुघ्नाने केलेला आहे. ह्या कादंबरीतही माहिती मिळाली. हे संशोधन आहे हे महत्वाचं आहे. बघा, आपण वर्षानुवर्ष आपल्या पूर्वजांपासून ते माहिती असेल असं मला वाटत नाही, पण शत्रुघ्नांनी आपल्या वडिलांच्या ह्याचं डोक्यात चितेला अशी काही जो वर्णनं येतात ना, ते वाटते की खरोखर किती अभ्यास याच्यामध्ये केला. आणि तुम्ही नुसतंच नव्हे तर देवदत्त पटनायकचं सीता वाचलेलं आहे, दासबोध वाचलेला आहे, पुरातत्व विभागाशी तुम्ही संपर्क आत्ताच सांगितल्याप्रमाणे केलेला आहे. तुम्ही एक सांगितले बाजू मांडताना दुसरी की स्त्रियांना सासरी का पाठवतात. एक सुंदर वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे, स्त्रियांना जमवून घेता येतं म्हणून त्यांना सासरी पाठवतात. आणि जमवून म्हणजे सासू सासऱ्यांची जमवायचं, नवऱ्याची गर्दी राखायची, नंदांना सांभाळायचं, भाऊजाईंना सांभाळायचं, असं सगळं करत. म्हणजे हे वाक्य मला इतकंसं भिडलं की एक स्त्री असं लिहू शकते मला. हो, मी हे लिहिलं त्याचं कारण मी डॉक्टर पण आहे आणि स्त्रियांमध्ये जे हॉर्मोन्स असतात इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, तीच ती वत्सल हॉर्मोन्स आहेत, तीच ती सॉफ्ट हॉर्मोन्स आहेत आणि म्हणून स्त्री ही थोडी मॅल्युएबल असते, ती जास्त समजून घेते. म्हणजे असं ते म्हटलं जातं ना की पुरुषाचा जो मेंदू आहे ना त्याच्यात चेतातंतू असे सरळ सरळ जोडलेले. आपण थोडंसं मेडिकल पण बोलूया. डॉक्टर आहे मी, त्यामुळे मला ते मेडिकल बोलल्याशिवाय काही दिवस जात नाही आमचा. पण ते सरळ सरळ जोडलेले चेतातंतू असतात आणि त्याच्यामुळे पुरुष हा बराचसा सरळ विचार करतो, तो रोखठोक असतो, त्याच्याकडे टेस्टोस्टेरॉन भरपूर आहे, तो पराक्रमी असतो. पण त्या सरळ चेतातंतूंमुळे तो सगळं विसरतो. म्हणजे ॲनिव्हर्सरी सुद्धा बायकोला लक्षात ठेवायला लागतं. हे किती हसू येते बघा. इतरांचं आहे का पर्सनल आहे? पर्सनल पण आहे अनुभव. पण म्हणून मला असं नेहमी वाटतं की स्त्रीला जी देणगी आहे ना इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉनची, जी दुर्दैवाने आता नव्या पिढीची स्त्री नाकारते, प्लीज तसं नका करू, कारण ते खरंच तो अमोल दागिना आहे आपला. आणि त्याच्यामुळे ती जी वत्सलता येते ना ती त्याच्यामुळे येते. आणि तो निसर्ग जर इतका ग्रेट आहे तर त्याने गर्भाशय पुरुषांना का नाही दिलं? देऊ शकत होता, पण ते हॉर्मोन्स आहेत आणि म्हणून ते गर्भाशय आहे. त्या गर्भाशयातनं ते बाळ येतं आणि त्याचं जे ममत्व त्याला लागतं ते स्त्री नक्कीच जास्त देऊ शकते. आता सध्या लोक घड्याळ लावतात ना, आमच्याकडे आमचं हॉस्पिटल आहे ना गोरेगावला, मालाडला, तर आमच्याकडे असं ते बाळ झाल्यावर ती बाई असं की आत्ता मी डायपर बदलला, 2 तासाने तुझी पाळी. आत्ता ते काय हल्ली तर काय फिडिंग ते वाटीतनच देतात, ते बाकीचं तर आता भूतकाळ व्हायला लागलाय. आत्ता फिडिंग मी दिलं, 2 तासाने तू, मी झोपणार. टर्न्स, समानता जरूर यावी, पण समानता ही प्रेमात यावी, विचारांमध्ये यावी. अशी ती आचारात यायला लागली तर मग त्या हॉर्मोन्सचा काही उपयोगच नाही आहे. मग आपण छान उपयोग करून घेतला पाहिजे. सो अगेन कमिंग बॅक टू उर्मिला, हे सगळं माझ्या ते मनात यायला लागलं की एक स्त्री म्हणून काय काय असणार आहे तिच्यामध्ये. आणि तसा तो मी शोध घेत गेले की हे वाईट दुष्ट नसणार आहे, कोणीच नसणार आहे. पण प्रत्येक माणूस हा ब्लॅक अँड व्हाईट असतो, तो पूर्ण चांगला पूर्ण वाईट असा नसतो तो. आणि त्यामुळे माझं इकडचं प्रत्येक कॅरेक्टर हे अर्थात खूप अभ्यास करून रंगवलंय, पण ते तशा प्रकारे आहेत ते सगळे. त्यातलं एक वाक्य मला तुमचं आता एकदा सांगतो की किती सहज विचार येतो बघा आपल्याला की चांगला नवरा मिळू दे म्हणून बायका व्रत करतात. उर्मिलेच्या मनात आलं की पुरुष का नाही चांगली बायको मिळावी म्हणून एखादं
वटवण्याचं सावित्रीचं व्रत करत असं आहे का काही तुमच्या संशोधनात मिळाले का पुरुषांनी व्रत करावं म्हणून? नाही ना मिळालं, कारण कोणी लिहिलं नाहीये. कोणाच्या मनात आलं ना तरी ते ठामपणे कोणी मांडलेलं नाही आतापर्यंत. पण सगळ्यांना सगळी कशी बायको हवी असते त्या अपेक्षामध्ये हल्ली ज्या भारतात फॉर्म त्या सुशिक्षित हवी, मिळवणारी हवी, अमुक हवी, हे सगळं असतं. हेच त्याच्याकरता व्रत नाहीये का कुठेही? नसावं, हे पुरुषांनी करण्याचं व्रत काय असते. शेवडे गुरुजी एखाद्या आपल्याला मार्गदर्शन करू शकते. आणि म्हणून माझी उर्मिला प्रश्न विचारते, ती अशी आगाऊ नाहीये, ती अत्यंत सुसंस्कृत, सालस, जनक राजाची शिकलेली मुलगी आहे ती. म्हणजे मला हे माझ्या मनात आलं की एक मी असं ऐकलं होतं की उर्मिला 14 वर्ष झोपली त्या लक्ष्मणाच्या वाटणीच, आणि लक्ष्मण 14 वर्ष जागा राहिला. त्याने राम आणि सीते म्हणजे पहारा केला आणि त्यांचं कायम रक्षण केलं. तेव्हा माझ्या असं मनात आलं की हे सत्य नसावं, हे कोणीतरी नंतर त्याच्यात भर घातली आहे. कारण रामायणात ना 300 रामायण आहेत आपल्याकडे, आणि ती पुढे 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 ती कानगोष्टीसारखं वाढत गेले ते रामायण. मूळचं रामायण आहे वाल्मिकी रामायण, पण त्याच्यात भर पडत 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 ते प्रत्येकाला हवं तसं त्याच्यात ते नंतर नंतर घुसडलं गेलंय. तेव्हा मला असं वाटलं की ही जी उर्मिला आहे ती झोपली कशी असेल. म्हणजे आता इथे जेवढा महिला वर्ग उपस्थित आहे मला सगळ्यांनी सांगावं की अशी शांत झोप येते ना तुम्हाला? मला तर रात्री पण स्वप्न पडतात मटकी भिजवायची. खरंच पडतात. आता माझी मुलं फार मोठी आहेत, लग्न बिग्न झाली त्यांची, पण ते जेव्हा शाळेत होते तेव्हा मला रात्री एकदम दचकून जागवायची की डब्यात काय द्यायचंय, 5ला उठून डबा करायचा आहे. म्हणजे स्त्रीला हे सगळं व्यवधान असतं, ती नाही झोपू शकणार उर्मिला. त्यातून उर्मिला जनक राजाची मुलगी आहे. जनक राजाच्या तुम्ही सगळं हे फॅक्ट्स आहेत सगळे, मी म्हटलं ना मी रामायणावर आधारितच लिहिलंय. जनक राजाकडे याज्ञवल्क्य, गार्गी, मैत्रेयी, जाबाली ऋषी हे सगळे होते. त्यांच्या सभा भरायच्या. जनक राजा स्वतः तत्ववेत्ते होते. त्यांना विदेह ही उपाधी आहे. विदेह म्हणजे त्यांना देहधारण करायचं नाही ह्याची त्यांना कला अवगत होती. एवढ्या लेवलचा तो माणूस होता. त्याच्या मुली आहेत ह्या सगळ्या. दुसरी गोष्ट माझ्या कसं लक्षात आली की दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केलाय. जनकाने केलेला ऐकलंय का आपण कधी? त्याला 4 मुली होत्या. 4 म्हणजे 2 त्याच्या नव्हत्या, ते मी सांगते आता. की सीता त्यांची ते भूमीत सापडलेली कन्या, उर्मिला त्यांची बायोलॉजिकल डॉटर स्वतःची मुलगी, आणि श्रुतकीर्ती आणि मांडवी ह्या कुशध्वज नावाचा जो जनकाचा धाकटा भाऊ त्यांच्या मुली होत्या. पण कुशध्वजाच्या पत्नी लवकर वारल्या, त्यामुळे त्या मुलींना सुदैनाने सांभाळलं जनक राजाच्या राणीने. पण ह्या 4 मुली, आणि इथे इतकं समृद्ध वातावरण, तत्ववेत्त्यांच्या चर्चा चालू आहेत. गार्गी मैत्री स्वतः सभेत बसायच्या, त्यांची मतं घेतली जायची राज्यसभेत. अशा वातावरणात वाढलेल्या मुली ह्या डाऊन बसतील का? मूर्ख, स्वतःचं डोकं चालवत नाहीत नसणार, त्या पण शिकलेल्या असणार आहेत. बरं, त्या काळ तो असा होता की आक्रमण व्हायची सतत, त्यामुळे हे सगळं ते चालू असणार. काही युद्ध चालू आहे, शेतीचं रक्षण करतायत. तर हे सगळं, आणि जनकाने कधी पुत्रकामेष्टी यज्ञ नव्हता केला, त्याने वाजपेय यज्ञ केलेला. वाजपेय यज्ञ म्हणजे पिकांसाठी केलेला यज्ञ. अवर्षण झालं होतं मैथिलीमध्ये आणि पाऊस पडत नव्हता, आणि त्यामुळे जनक राजाने वाजपेय यज्ञ केला. आणि त्या वाजपेय यज्ञांमध्ये सीता सापडली, भूमी नांगरताना वगैरे ती गोष्ट माहिती आपल्याला. पण त्याने पुत्रकामेष्टी नाही केला, म्हणजे त्यांचं काय थिंकिंग असेल सुनैना राणी आणि जनक राजाचं, असा मी विचार करत गेले की ज्याला पुत्राची गरज तेव्हा नाही वाटलेली त्या 4ही मुलींना त्याने शिकवलं असणार ना. आणि मग ही मुलगी जी जनक राजाची मुलगी आहे, दशरथ राजाचं राज्य हे तेव्हाचं सगळ्यात मोठं राज्य होतं. अयोध्या हे तेव्हाचं मोठं राज्य होतं. अशा सासरला ती आलेली आहे, अशा घराण्यात ती सून म्हणून आली आहे. ही त्या जो प्रसंग सगळ्यांना माहिती आहे की वनवासात राम आणि सीता, लक्ष्मण हे 3 गेले. इकडे दशरथ राजांच्या शोकामुळे निधन झालं आणि या 3 राण्या विधवा झाल्या. तेव्हा म्हणजे दशरथ राजा जेव्हा वारले, त्यांचं निधन झालं, तेव्हा भरत आणि शत्रुघ्न भरताच्या आजोळी गेलेले होते. इथे कोणीच नाही आता अयोध्येमध्ये, फक्त एक शत्रुघ्न आहे पुरुष. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर ती स्त्री झोपेल का हो? आणि 14 वर्ष सासरी गेलेल्या कुठल्या बाईला झोपायला देतील? आपल्याला 2 तास नाही पण झोपायला देत. म्हणजे आपली कामाला ती मावशी असते ती पण, वहिनी आता चहा कधी ठेवू, वहिनी आता तांदूळ संपलेत, म्हणजे इतकं त्या बाईला बघायला लागतं.
ही स्त्री राजस्त्री आहे, ही 14 वर्ष झोपू शकत नाही. इथे माझा सगळा शोध चालू झाला. मग ती झोपली नाही तर मग तिने काय केलं असेल तिने? अयोध्या अशी निराधार आहे. बरं, एक माझ्या वाचनात आलं, शत्रुघ्नने राम परत येईपर्यंत, वनवासातनं परत येईपर्यंत 29 लढाया लढल्या. 29 ना? याचा अर्थ तो घरात असेल का? नसणार ना, कारण अयोध्येवर आक्रमण व्हायला लागली. जेव्हा दशरथ राजा नाहीये, राम नाहीये, राम लक्ष्मण सगळ्यात पराक्रमी पुत्र होते, ते नाहीये, तेव्हा अयोध्येवर आक्रमण व्हायला लागली. शत्रुघ्न सतत लढाईला गेलेला आहे. 29 लढाया लढल्यात त्याने. मग ही स्त्री झोपेल का? 3 विधवा सासवा आहेत तिला, 3 विधवा सासवा, त्यातली कौशल्यराणी, पट्टराणी, आणि मग ही सुनबाई काय करेल? असा माझा तो सगळा शोध चालू झाला आणि माझं जिक्सॉ पझल जुळायला लागलं. आपण असे तुकडे तुकडे जोडतो ना, तसं माझं ते जिक्सॉ पझल जुळायला लागलं. लक्ष्मण जिथे ते मंदिर आहे तिथे तो लढायला गेला आहे, मला रेफरन्सेस मिळाले. आणि मग काही कल्पना, कारण जे न देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी, त्यामुळे मग त्या कल्पना सुद्धा आल्या आणि उर्मिला घडायला लागली. तुम्ही त्याची निरीक्षणं नोंदवलीत ना, खरोखर म्हणजे कौतुकास्पद तर आहेतच, पण इतका बारीक विचार तुम्ही केलेला आहे त्या खोलात असं मला वाटतं. आता एक साधी गोष्ट बघा की उर्मिला ही सुंदर आहे, हुशार आहे, धाडसी आहे. ती त्यावेळेला रथ चालवायला शिकली, त्यावेळेला धनुर्विद्या शिकलेली आहे. आणि नंतर आपल्याला असं वाटतं की स्वयंवरात तिने एक प्रश्न विचारला होता तात्यांना की माझं स्वयंवर तुम्ही का केलं नाही? कारण सीतेचं स्वयंवर तिने केलं होतं. तर त्याने सांगितलं, अगं पण तुला जो इप्सित त्यावेळेला आवडलेला लक्ष्मण त्याच्याशीच झालं ना तुझं लग्न, म्हणजे तू आता कशाला विचारतेस? पण तिच्या मनात दुसरा प्रश्न आला, म्हणजे कसं तुम्ही मगाशी जे बीज म्हणाला ते कसं असतं, त्याला मी थोडंसं बंडखोरीचं बीज, साधा शब्द बरोबर नाही, की असं विचारलं त्यांनी की जर स्वयंवर जिंकणारा जर मला पटला नाही तर मला नाही म्हणायचा अधिकार आहे का? माझ्या स्वयंवराला कोणतरी झालं तर सापान लावला आणि ते तरीलं तर मला तो नाही पटला तर मला नाही म्हणायचा अधिकार आहे का? हा प्रश्न तुमच्या चिंतनात निर्माण झालाय आणि हा वेगळा वाटला मला, म्हणून मी त्याचा उल्लेख केला. खरंय, कारण स्त्रियांना हे हक्क होते का तेव्हा त्याचा उर्मिला विचार करते. ती विचारी मुलगी आहे आणि तिला कुठेतरी ही असूया आहे की सीतेचा जो ते जे स्वयंवर झालंय त्याच्यात लढाया पण झाल्या होत्या. ह्याचे रेफरन्सेस मला मिळाले वाचनामध्ये की इतके राजे सगळे लढत होते तिच्यासाठी, सीतेसाठी. कारण की जनक राजाची अशी तेव्हा पण एक असं तेव्हा मान्यता होती की सीतेमध्ये ईश्वरी अंश आहे. तर ही अशी सुंदर सुशील जनक राजाची कन्या ही मिळवण्यासाठी तेव्हा लढाया झालेल्या आहेत. त्या स्वयंवर काय अगदी ते सुरळीत नव्हतं पार पडलेलं. मग परशुराम आले होते वगैरे, कथा आपल्याला सगळ्या माहिती आहे. तेव्हा मला असं वाटलं की या उर्मिलेला खटकलं नसेल का की मला जिंकून घेतलं पाहिजे ना, आणि म्हणून ती पुढे असं म्हणते की राम सीतेला घेऊन वनवासात गेला, लक्ष्मण नाही गेला ती उर्मिलेला घेऊन. मग त्यांचा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग आहे की त्याने तिला जिंकून मिळवली आहे. त्या सीतेला सुद्धा काय वाटलं असणार ना, मला एवढा शिवधनुष्य वगैरे ते प्रत्यांच्या लावून शिवधनुष्य ते तोडून बिडून तिला मिळवलेली आहे, म्हणून त्यांचं प्रेम गाढ झालं का? आणि माझं नाही झालं, माझा लक्ष्मण मला सोडून गेला. ही खंत आहे त्या मुलीला की मला हे असंच लग्न झालंय माझं, त्यांनी मागणी घातली आणि ह्यांनी देऊन टाकली. माझा स्व काय झाला? आणि माझी उर्मिला सगळीकडे स्वत्वाचा शोध घेते. म्हणजे ही जी कादंबरी आहे ही मुद्दाम वाचा की स्त्रिया कधीतरी आपलं स्वत्व हरून बसतात. मला काय हवंय हा प्रश्न विचारा. मला काय हवं आहे हे स्त्रियांमध्ये जागवण्यासाठी ही उर्मिला आहे. कारण तशी मी तिला मांडली आहे. ती काही भांडखोर वगैरे अशी अजिबात नाही आहे. ती अतिशय विचारी गोड मुलगी आहे ती, पण तिने स्वत्व सोडलेलं नाही आहे. ती म्हणते की असा पण एक डायलॉग आहे, तो वाचला तुम्ही तर कळेल की लक्ष्मणा तुझं प्रेम आहे रामावर, ओके मला मान्य आहे, तू त्याचा सावली आहेस, ठीक आहे मान्य आहे, पण तू स्वत्व विसरू नकोस. आणि तुझी जी इतर कर्तव्य आहेत, पती म्हणून जे कर्तव्य आहे ते काय, तू कोणाचा तरी मुलगा आहेस, हे सगळे तू कर्तव्य विसरू नकोस.
आणि मला स्वतःला विसरायचं नाही आहे हे ती स्पष्ट सांगते त्याला. मी स्वतःला विसरणार नाहीये, मला माझा आहे. आणि तो मला वाटतं जेव्हा आपण जागृत ठेवतो तेव्हा आपण सहजपणे सुद्धा ते आपण सांगू शकतो. त्याच्यासाठी भांडणं करायला पाहिजे किंवा आता जे दाखवतात सगळं OTTवर सिनेमात, स्त्रीचं मुक्ती म्हणजे काय, दारूचा ग्लास हातात सिगरेट की झाली मुक्त, अशी होते का मुक्त स्त्री? हे व्यसन आहे, ते पुरुषाला पण चांगलं नाहीये. म्हणजे कोण पीत असेल तर सोडून द्या, म्हणजे व्यसन नाहीच आहे चांगलं. तुम्ही त्याच्यावर एक फार सुंदर उल्लेख केलेला आहे. तिला तुमचा जुडी शीतल या संबंधात तुम्ही थोडंसं सांगा, पण त्यातनं तिला एक जे सत्य गवसलं ते तुम्ही फार सुंदर मांडलंय थोडक्या शब्दात. लक्ष्मण जो काही सुरुवातीला तिचा अयोध्या सोडून जी लोक वनवासात गेली तिथपर्यंत जो सहवास लावला, तर लक्ष्मणाचं प्रेम नक्कीच तिच्याकडे होतं. त्याचे तुम्ही सुंदर रंगवलेलं आहे तसं. मग तिला असं स्वतःच्या मनाशी संवाद करताना वाटतं की लक्ष्मणाचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण निष्ठा मात्र रामावर आहे. रामाने जर विचारलं किंवा रामाने आदेश दिला तो गेलाय. म्हणजे एक गंमत अशी होती की त्यांच्याकडे सभा भरलेली होती. त्या सभेत इतर सगळं झाल्यानंतर वेदाभ्यास करणारी होती उर्मिला, आणि वेदाभ्यासी सगळे आले. त्याच्यात म्हणजे गार्गी मैत्रिणी तुम्ही उल्लेख केला, त्यांच्यात जी भाषण करणार होती, लक्ष्मण वगैरे सगळे बसलेले होते. आणि तेवढ्यात रामाचा निरोप आला, लक्ष्मणा कुठेतरी जरा म्हणजे थोडक्यात म्हणजे इमर्जन्सी झालेली आहे, कोणतरी करते हल्ला, तू पटकन ये. तो आपल्या बायकोचं सगळं तिथे आहे सगळं सोडून तो तिकडे निघून गेला. आणि ते तिच्या मनाला लागलं की त्याला असं का क्षणभर वाटलं नाही, माझी बायको की इतर बायकात अनकॉमन ज्याला आपण म्हणतो की वेदाभ्यास माझ्यात मांडणं हे काही सोपं काम नाही, त्या ह्याच्यात प्रवीण असणारी बायको आपली या शास्त्री पंडितांसमोर आपली बाजू मांडते, काहीतरी समजावून घेते. ते क्षणभर ऐकून मी गेलो तर, पण तो न करता गेला. आणि हा तिला विवचनाला होता, तिच्या अहंकार मी म्हणत नाही, तिच्या पण स्वाभिमानाला डंक झाल्यासारखा असा होता. तर तो जुडी शीतलचा जरा तुम्ही सांगितलं. जुडी शीतल हा एक म्हणजे अजूनही करतात. म्हणजे मी ह्या कादंबरी लिहिताना मैथिली प्रदेशात म्हणजे अवध, मिथिला इथे सगळीकडे काय सण साजरे केले जातात पूर्वापार, तिकडच्या लोकांशी मी बोलले. मी थोडीशी मैथिली भाषा शिकल्याशी नाही पण समजून घेतली, त्याच्यातल्या बोलगाण्यांचा पण अभ्यास केला. त्या सगळ्यात मला काही सण हाती लागले त्यांचे. तर हा जो एक सण असतो ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे थंडावा मिळावा, कारण आता उन्हाळा सुरू होणार असतो, ग्रीष्म, आणि तेव्हा सगळं थंड मिळावं म्हणून थंड पाण्याची अंघोळ, मग ते अभ्यंग स्नान थंड पाण्याचं, अशा सगळी ती तो एक सण असतो त्यांचा, अजूनही करतात तो साजरा. चुलीला आराम, मग ते सगळं थंडच खायचं असा तर त्याचा प्रसाद करतात. हा असा सगळा एक छान सण असतो. मुली माहेरी जातात त्या सणाला. हा सगळा एक जो सण साजरा केला जातो तो सण असतो त्या मिथिलेमध्ये. आणि तिथे तिचा तो स्व डिवसला जातो की लक्ष्मण सभेतनं उठून जातो. आणि ती सभा अशी असते की ती ज्ञानी लोकांची, की तिथे तुम्हाला सहज संधी मिळत नाही. आणि उर्मिलेला ती संधी जनकाची मुलगी म्हणून मिळालेली नसते, तिला एक वेदाभ्यास करणारी स्त्री किंवा व्यक्ती म्हणून ती संधी मिळालेली असते. हे त्यातलं खूप विशेष आहे, महत्वाचं आहे की जनक राजाची मुलगी म्हणून चमकायला तिथे गेलेली नसते. त्या सभेत फक्त पंडितांनाच स्थान असतं, त्यांनीच मांडायचं असतं. आणि इतक्या लहान वयात तिला ती संधी मिळालेली असते. ती फार खुश असते आणि तेव्हा लक्ष्मण उठून निघून जातो आणि तिथे तिचा स्वाभिमान दिवसला जातो. दुसऱ्यांदा तिचा स्वाभिमान दिवसला जातो तेव्हा जेव्हा तो वनवासात जाताना तिला न सांगता जातो. तर त्याने निरोप नाही घेतलेला कुठेही तिचा, रामायणात नाही घेतलेला आणि माझ्या पुस्तकातही नाही घेतलेला, रिसर्चमध्ये नाही घेतलेला. निरोप न घेता जातो. इथे अशा काही ठिकाणी तिचा तो स्वाभिमान दिवसला जातो. स्वाभिमानी मुलगी येते तेव्हा तिला हे नाही पटत. तिचं म्हणणे प्रेम आहे ना, मग ते कुठेतरी दाखवायला पण पाहिजे, ते व्यक्त व्हायला पाहिजे. त्याला थोडीशी एक माझ्या आयुष्यातली बॅकग्राऊंड आहे. म्हणजे आमचं प्रेम लग्न वगैरे आम्ही फारच बालवयात भेटलोय वगैरे असं आहे. पण माझे मिस्टर डॉक्टर निखिल राहतात, म्हणजे ते आपल्या देशासाठी लढत होते. तर ते पुढे आपण बघू त्याच्यावर. पण देशातला जो कायदा होता जो अतिशय अन्यायकारक होता, गर्भपात कायदा, त्याच्याविषयी मी नंतर बोले. त्याच्याकडे ते 14 वर्ष लढले. ती एक लढाईच चालू होती. ते गायनेकॉलॉजिस्ट आहेत, त्यामुळे वेळाचं गणित आणि घड्याळ हे आमच्याकडे कधीच नसतं. कुठल्याही क्षणी हारायचे असंच. त्यातून त्यांची ती न्यायालयीन लढाई चालू होती सुप्रीम कोर्टची. आणि असे अनेक प्रसंग माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेले आणि तिथे माझाही स्व दुखावला गेलेला आहे.
पण नंतर आम्ही मित्र आहोत चांगले, पती पत्नी आहोतच, पण मित्रमैत्रीण आहोत. मी त्याला हे सांगितलं की हे नाही आहे बरोबर, तू बिझी आहेस मला माहिती आहे, पण माझं काहीतरी असतं तेव्हा तू ऐकायला यायला पाहिजेस. आज येणार होते ते, पण आज खरंच आणि याच्यामध्ये एक गंमत मला वाटते की ही सगळं फक्त उर्मिलेची बाजू आहे. आता चालू करायचं लक्ष्मणाची ती बाजू असते की नाही? लक्ष्मणाची एखादं मंदिर म्हणजे काय लक्ष्मणाला बाजू नाही असं काय समजलं? लक्ष्मणावर लिहा, जरूर लिहा, मी लिहीन कदाचित. पण हे लेखक काय करतो ना, शेवटी लेखक हा आपला परिसर जो बघत असतो, तुम्ही आम्ही सगळे तेच बघत असतो, पण लेखक संवेदनशील असतो जास्त आणि तो त्या गोष्टी टिपतो. लेखक काय, कवी काय, म्हणजे नायगावकर काका आहे, त्यांच्या काय काय सुंदर कविता आहेत. असं वाटतं की ह्यांना दुधी भोपळा किसताना हे सगळं दिसलंय त्या शाकाहार कवितेत. शाकाहारी ते टिपलंय ना त्यांनी, म्हणजे बायको काहीतरी स्वयंपाक करत असणार आणि ती कशी ती सालं बिलं ओळखते क्रूरपणे. सौ नायगावकर सुद्धा इथे आलेले आहेत, तेव्हा तुम्ही जपून बोला. नमस्कार. तर म्हणजे हे कवी टिपत असतो. तर दुधी भोपळ्याची सालं सगळ्यांच्या बायकांनी काढली आहेत की नाही? देतात ना दुधी हलवा खायला, पण सुचलं एकाच कवीला ना. तसं आहे ते. मी सुद्धा हे सगळं टिपत होते. प्रत्येक लेखक, प्रतिभाताई आहे तिकडे, हे सगळं तुम्ही सगळेच ते काहीतरी वर्तमानपत्र वाचता, एकमेकांशी बोलता, पण लेखक त्याच्या संवेदनशील मनाने ह्या गोष्टी टिपतो आणि त्याला आपले भावना आणि अर्थ देऊन काहीतरी लिहितो आणि म्हणून ते वेगळं होतं. पण मी सुद्धा हेच सगळं टिपत होते. दुसरी गोष्ट, लेखक म्हणजे असं म्हटलं जातं, कुठल्या तरी प्रसिद्ध लेखकाचं वाक्य आहे की व्हॉट इज अ नॉवेल, नॉवेल इज माय ओन स्टोरी. लेखक त्याचीच स्टोरी लिहित असतो, पण त्याला तो वेगळे चेहरे देतो, वेगळी पात्र आणतो, अनेक पात्र आणतो, अनेक भावना आणतो, लोकेशन्स बदलतो, स्थळं बदलतो, पण कुठेतरी त्याची ती आतली व्यथा असते लेखकाची, तोही ती मांडत असतो. आणि कदाचित उर्मिलेमध्ये मी पण असेल, तुम्ही सगळे असाल, माझी आई असेल, माझ्या बहिणी असतील, त्यांची जी स्पंदन आहेत ना, ती टिपत माझं अजाणतेपणे ती टिपलेली असतील. पण लेखक टिपका कदासारखा असतो, तो सगळं सांडूसर आहेत स्वतः. त्यांच्या पुस्तकांमध्ये किती असे छोटे छोटे प्रसंग आहेत, हे टिपले जातात आणि ते लेखणीत उतरतात. आणि मला असं वाटतं उर्मिला ही जशी माझी कथा असेल, तुमची सगळ्यांची कथा असेल, जी मी टिपली असेल. मला थोडासा खाजगी प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यांच्या लेखक पण खाजगी आहेत. तुम्ही तुमचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि अनुभवासाठी तुमच्या सासूबाई आहेत, सुधाताई दादा, त्यांच्याकडे अनुभव मिळावा म्हणून आलं. त्या अगदी खूप प्रसिद्ध, अतिशय नावाजलेल्या आणि कुशल अशा स्वरूपाच्या गायनोलॉजिस्ट. स्मिताताई त्यांच्याकडे शिकायला गेल्या, शिकल्या आणि शिकल्यानंतर ते म्हणले, आता माझ्याकडे शिक्षण घेतलं, माझी फी काय देणार, मला काय देणार, गुरुदक्षिणा काय देणार, त्यांनी काय द्यावं? ते म्हणजे मीच तुम्हाला माझी दक्षिणा देते, तुमच्या मुलाशी मी लग्न करते. ती मला कुठेही त्यांनी आडवळणारी सांगितली ही गुरुदक्षिणा मात्र मला आवडली. पण गंमत त्याच्यामध्ये अशी आहे, त्याचा माहिती जर नंतर देतो, की हा जो गुरुदक्षिणा मिळालेला जो, म्हणजे आता त्यांच्याच भाषेत जर उर्मिला त्याशी त्यांनी जर कुठेतरी जोडलं असेल, तर हा लक्ष्मण सुद्धा वेगळा आहे. या लक्ष्मणाने खूप काही साधलंय. हा लक्ष्मण मला एक सांगा, मी थोडंसं पाठवतो. हा MBBS करत होते ते, निखिल दाता MBBS करत होते. यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला, तिथपर्यंत खाजगी झालं. ते झाल्यानंतर ते MD झाले. आपल्या शास्त्रातल्या प्रगतीमुळे पुढे करता करता अनेक परीक्षा दिल्या. FCPS लंडनची परीक्षा तीही दिली आणि प्रत्येक ठिकाणी सुवर्ण पदक म्हणा किंवा चांगल्या रँकिंगने उत्तीर्ण झाले. आता हे झाल्यानंतर मला सांगा, त्यांना ज्या केसेस आल्या त्या केसेसमध्ये त्यांना असं जाणवत गेलं की बाईवर कुठेतरी अन्याय होतोय. तो कुठला? जेव्हा आता आपण सगळे जरा वयाचे मोठे होत पण स्पष्ट बोलतोय, गर्भधारणा ही संमतीनं झाली तर ते मूळ होते, पण बलात्काराची पोटी झाली तर आणि ते नको असेल तर त्याचा कायद्यामध्ये येतो. कायद्यामध्ये येतो 20 आठवड्याच्या नंतर तुम्हाला गर्भपात करता येणार नाही. हे कुठेतरी दिवस गेले. एका स्त्रीपेक्षा एक पुरुष निखिल
म्हणजे डॉक्टर यांचे यजमान हे डिवोर्सले गेले आणि त्यात करून हे बरोबर नाही. एखाद्या आपण मुलीवर बलात्कार झाल्याचा आहे तो त्यातनं तिला दिवस जातात आणि मग ते लपवून ठेवलं जातं. मग आता डॉक्टरचे आता 20 आठवडे झाले किंवा काही मुदत असेल आता आम्ही करू शकत नाही आणि मग ते खेळोपाडीत जाऊन ते उलटसुलट प्रकार होतात. या सगळ्याच्या विरुद्ध जर एखाद्या स्त्रीला किंवा दुसरी बाजू आहे जर असं कळलं की हल्लीच्या प्रगतशास्त्राप्रमाणे गर्भामध्ये काही बेसिक डिफेक्ट्स आहेत त्याची वाढ होऊ शकणार नाही, तो कायम थोडक्यात म्हणजे विकलांग राहणार आहे, तर मग ते पूर्ण जन्माला घालायचं आणि मग जन्मभर त्याचं दुःख डोळ्यासमोर जगत राहायचं. ह्याला काहीतरी पर्याय हवा की नाही. आणि ह्या पर्यायाने इतकं त्या निखिलना तसं या म्हणल्या की उर्मिलेने सतावलं तसं सतावलं की त्या माणसाने की मी नुसता MD डॉक्टर आहे की CPS नाही, त्याने LLB केलं आणि स्वतःची केस सुप्रीम कोर्टापर्यंत नेली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नॉर्मली वी अलाउ ओनली लॉयर्स बट हिअर इज अ पर्सन ते बेसिकली डॉक्टर आहे पण LLB झाले त्यांची बाजू तिथे मांडा. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 14 वर्ष लढत राहिली केस निखिल दाता डॉक्टर यांनी ती मांडली आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. हा मोठा विजय. या विजयाचे 2 श्रेय. 14 वर्ष रामाने तिकडे घालवली वनवासात, इथे लक्ष्मणाने वनवासात घालवली, असं एक थोडस मी आपलं उगाच सोडवतो. पण दुसरी गोष्ट एका पुरुषाला वाटावं एका स्त्रीला नाही आणि हे पुरुषांनी स्त्रीला मिळवून दिलेलं आहे ही फार मोठी अचीवमेंट आहे. आता अशा लक्ष्मणाबद्दल तुम्ही काही थोडंफार माफी करणार की नाही? जरूर जरूर. ते मी म्हटलं तसं कारण खूप आमचं आयुष्य हे बिझी म्हटण्यापेक्षा सुपर बिझी गेलंय. कारण हा 14 वर्ष लढा चालू होता. मला वाटतं त्याचंही कुठेतरी प्रतिबिंब माझ्यात पडलं असेल. आणि तेव्हा म्हणजे आता मी काही स्वतःला उर्मिला नाही म्हणते पण तेव्हा बाकी केलं मला एक हाती सांभाळायला लागला. कारण 2-2 हॉस्पिटल्स, लहान मुलं, संसार, कधीतरी नवऱ्यावर येणारा राग, ह्याला इतर बायकांची पडली आहे, माझीच काही पडलेली नाही आहे. अर्थात हे वैश्विक सत्य आहे पण आमच्याकडे खरंच पण होतं. हेही सगळं कुठे दुःख कदाचित त्याच्यात झिरपलं असेल. पण म्हणजे माझे मिस्टर फारच खूप लढत होते आणि तीही 14 वर्ष, हीही 14 वर्ष असं ते सगळं चालू होतं. आणि हे जे पुस्तक, जे मी दुसरं पुस्तक हे लिहिलं फक्त तिच्यासाठी, जे त्यांच्या गर्भपात कायद्याच्या जर्नीवर लिहिलेलं आहे, हां, ते उर्मिला माझ्या मनात आल्यानंतर लिहिलेलं पुस्तक आहे. तर उर्मिला आली, उर्मिलाचा सगळं सुरू झालं रिसर्च आणि कोविड आला. मला काहीच रेफरन्सेस मिळेनात, माणसं भेटेनात आणि ती पहिली आणि दुसरी लाट तर खूप भयंकर होती. माझा रिसर्च जसा मिळेल तसा चालू होता आणि तेवढ्यात 2021 मध्ये गर्भपात कायद्याला पहिला विजय मिळाला. आणि मला लोक सांगायला लागले की ही खूप मोठी गोष्ट आहे, ह्याच्यावर लिही. आणि मी असं इग्नोर करत होते, त्यात काय आहे, ह्याला रोग काय, लष्कराच्याच भाकऱ्या वाजायच्या असतात, हा असाच आहे. पण त्याच्या आधी पण त्यांनी बरेच लढे लढले होते, इतके मोठे नाही पण बाकी छोटे छोटे लढे ते लढतच होते. तर मी म्हटलं हे काय रोजचंच आहे काम ना, म्हणजे हा रोजच जातो लढायला, याचं काय लिहायचंय. पण नंतर मला हे जसं लोक सांगायला लागले की खूप मोठी गोष्ट झाली, मोठी अचीवमेंट आहे. आणि आमच्याकडे एक जण आले, ते म्हणाले की आम्हाला याच्यावर डॉक्युमेंटरी बनवायची किंवा फिल्म बनवायची, फीचर फिल्म. आणि त्यांना आम्ही ते सगळं समजावून, निखिल समजावत होते आणि मी एकदा करत आपलं ऐकत होते. त्यांना ते काही नीट कळतच नव्हतं. त्यांनी मग ते बनवून आणलं, ते बरोबर नव्हतं. मग मला असं वाटलं की हा इतका मोठा लढा हा चुकीच्या पद्धतीने नाही लोकांपर्यंत गेला पाहिजे, तो नीट गेला पाहिजे. मग परत मी उर्मिलेला बाजूला ठेवलं, ते पुस्तक लिहिलं, ते प्रसिद्ध झालं. मग एक गोवा मुक्ती संग्राम मधले एक हे आहेत क्रांतिकारक, आता 87 वर्षाचे आहेत, ते रामदास प्रभू गावकर. ते मला कमर्शियल काम मिळालं होतं की त्यांचं आत्मचरित्र लिहायचं होतं. आणि ते ही इज द फर्स्ट मॅन ऑफ डिवायडर ओएसिस म्हणून आता आपण प्रत्येक डिवायडरला बागा बघतो, छोट्या छोट्या बागा, त्याचे पायनियर. आणि पिरावल ग्रुपमधले सगळ्यात मोठे हॉर्टिकल्चरिस्ट, स्वतः लेखक, कवी वगैरे. त्यांची पुस्तकं गोवा युनिव्हर्सिटीला पण लागलेली होती. पण त्यांचं वय झालेलं तेव्हा की ते पेड काम होतं की मला माझा सगळा जर्नी लिहायचं आहे. म्हटलं मग बायोपिक कसं म्हणजे चरित्रच तुमचं लिहायला पाहिजे. आणि ते ICUत गेले आणि मला जाम टेन्शन आलं की बिचारे ज्यांच्याविषयी लिहायचं आहे ते ICUत गेले. मी परत उर्मिलेला बाजूला ठेवलं आणि
त्यांचं चरित्र लिहिलं. असं ती 2 पुस्तकं उर्मिलेच्या मध्येच आली आणि पुन्हा उर्मिला उपेक्षित राहते की काय, असं आता मला वाटायला लागलं. मग मी ठरवलं की आता कुठलंही काम घ्यायचं नाही आणि हिला पूर्ण करायचं. आणि एकीकडे हा आमचा 14 वर्षांचा लढा, त्यामुळे ती 14 वर्ष, ह्या 14 वर्षांमध्ये कोणतं त्याचंही प्रतिबिंब पडलं म्हणून. उर्मिलेच्या बाबतीत मला असं एक सहज आठवतो, कवितेच्या साऱ्या वळी आहेत, 1 ते 1.5 ओळीचीच फक्त आहे. गंधाच्या गंधित वासात, आपण देवपूजेसाठी गंध उघडतो, चंदनाचा फोड, गंधाच्या गंधित वासात किती सहज विसरतो आपण सहाण्याची झिजणे. सहाण्याचं झिजणं तर आपण विसरून जातो, तसं लक्ष्मणाने कर्तव्य पाळताना आपल्या उर्मिला ठीक समजून, राजा त्याला असं वाटलं नसेल का की आपली बायको एवढी हुशार आहे, समजूतदार आहे, चतुरांना म्हणतात तसं आहे, मग तिने समजून घ्यावं की किंवा निष्ठा की आपल्या रागाच्या बरोबर त्याला रक्षण करण्याबद्दल जाते, असं का नाही समजून घेतलं उर्मिलेने ना. उर्मिले. हां, ह्याच्यावर पण एक प्रसंग लिहिलाय मी. सुमित्रा म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्नची आई, या जोड्यांची आई म्हणजे सुमित्रा राणी. तेव्हा सुमित्रा तिची म्हणजे उर्मिलेला विरह झालाय, ती खूप रडते, बेभान झाली आहे, एक असं प्रकरण आहे. त्याच्यात ती तिला म्हणते की वीर पुरुषांच्या स्त्रिया रडतात का सांग मला. ते जातात ना युद्धावर, तर त्या नाही रडत बसत, उलट त्या त्यांच्या आयुष्याची कामना करतात. तर आपण पण मंदिरात जाऊ, तू लक्ष्मणाच्या आयुष्याची प्रार्थना कर. उर्मिला तिथे तडफदार उत्तर देते, आयुष्याची प्रार्थना मी नक्कीच करणार आहे त्याच्यासाठी, पण तो युद्धावर गेलेला नाहीये मा, तो रामाचा आदेश पालन करण्यासाठी गेलेला आहे, तेही मला न विचारता, माझी परवानगी न घेता. आणि मग त्याने विवाहात वचनं दिली होती ना मला, नातीचरा मी, त्याचं काय झालं. आणि हा राग त्याच्यासाठी आहे माझा, की माझा कुठलाही विचार न घेता न करता तो गेलेला आहे. मी सांभाळणारच आहे सगळं त्याच्या पाठी. म्हणजे आताच्या मुली डिवोर्स घेतात लगेच, काढ फाड काढी मोड, तसा नाही घेतलेला तिने कधी. पण तिने प्रश्न विचारलाय, तिला राग आहे त्या गोष्टीचा, की त्याने माझ्याशी सल्लामसलत न करता हे सगळं केलंय. आणि हे काम आहे, हे अयोध्येसाठी तो गेलेला नाहीये, तो केवळ आणि केवळ रामाच्या सोबती म्हणून तिथे गेला आहे. आणि हा प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकत होतो, की राम एकटा केपेबल आहे लढायला, तो एकटा गेला असता. एखादा आपण सैन्य काही अंतरावर त्याच्यापासून ठेवू शकत होतो. बरं, पुढे येतं एक पुस्तकामध्ये की कैकेयी नंतर वर मागे घ्यायला तयार झालेली, कैकेयीला नंतर पश्चाताप होतो आणि ती म्हणते मी माझे दोन्ही वर मागे घेते. पण रामाने काय म्हटलं, प्राण जाय पर वचन न जाय. मग आता हा पण हट्टच झाला ना. तेव्हा ती म्हणते की हे परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे सगळ्यांनी मिळून, ही परिस्थिती जन्य हे तुम्ही जे सगळं वागताय ना, हे तुम्ही निर्माण केली आणि बदलता आली असते आपल्याला. आणि तो तिचा राग आहे जो प्रकट होतो सगळा. एकदा राज्यसभेमध्ये याज्ञवल्क्य ऋषींना तिने एक प्रश्न विचारला, हे सगळं ते रामायण चाललंय किंवा रामचे भरत आला पण राज्य गादी जरी स्वीकारली नाही आणि चक्क आश्रमात जाऊन बसला, म्हणजे तो काही राज्याला उपयोग नाही, शत्रुघ्नावर सगळं पडलंय. फक्त शत्रुघ्न आमचा जो धाकटा भाऊ वीर आहे त्याचं तो आणखी सुट्टी केली, या दोघी आहे, मी एकटी. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं कुठलंही सहभाग म्हणा अमुक नसताना माझ्या पाशी हे मला मीच का, हा जो प्रश्न केला अमुक अमुक पण मीच का, त्याचं फार सुंदर उत्तर यादवलं तुम्ही ते द्यावं. ते मी हा फार सुंदर वाक्य आहे, मी हा देहाच्या आश्रयाने राहणारा शत्रू आहे. बघा सुंदर वाक्य आहे, पुन्हा तरी बघा की मी हा पण कोण, आपण म्हणजे मी मला असं वाटतंय मी असं केलं, मी असं मिळवलं, मी असं चांगलं दिसतो. हा जो मी आहे हा देहाच्या आश्रयाने राहणारा शत्रू आहे. मला वाक्य खूप आवडलं म्हणून मला त्याचं तुमच्याकडनं एक्सप्लेनेशन. याज्ञवल्क्य हे तत्ववेत्ते होते आणि त्या चर्चेतून ते पुढे आलेलं सगळं आहे. ते तिला समजवतात की आपण नेहमी असं म्हणतो ना, आपल्याबरोबर काही वाईट झालं तर वाय मी. तर तेव्हा जेव्हा आपण म्हणजे मीपणा सोडतो तेव्हा तुमची दुःख कमी होतात, हे असं तिला याज्ञवल्क्य समजावत आहे. आणि आपण जेव्हा मोठे असतो, मी म्हणून आपण जेव्हा मोठे असतो तेव्हा दुःखाची धार तीव्र असते. आणि तो जर मी काढून टाकला तर सुख दुःख ह्या सगळ्याकडे तुम्ही स्थितप्रज्ञपणे बघू शकता. एक थर्ड पर्सन म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघता, तेव्हा त्याची धार कमी होते.
दुःख पूर्ण संपतं असं नाही, पण तुम्ही त्याच्याकडे कसं बघता याच्यावर त्याचं स्वरूप बदलतं, ते सौम्य होतं. आणि जेव्हा ही सगळी चर्चा ती ऐकते तेव्हा उर्मिलेचा पर्स्पेक्टिव्ह थोडा बदललाय. ती जी एकदम जी अशी विद्युत शलाकेसारखी जी उर्मिला आहे ती शांत होते, थोडी समंजस व्हायला लागते आणि पुढे ती तो निर्णय घेते की आता मी अयोध्येला सांभाळीन. कारण माझ्यातलं मी घालवलंय, आता मी माझ्यासाठी नाही, मी आता इतरांसाठी जगेन. सीता आणखीन उर्मिला आहे तो परत तुम्ही फार छान सांगितलं. तुम्ही सांगितलं की सीता ही मंद ज्योतीसारखी होती. ही ज्योतीमधनं ज्या आपल्याला छान भावना येतात तसं. आणखीन त्याचबरोबर ती जुईसारखी, जुईचा कसा थोडासा सुवास पण थोडा थोडा. मग उर्मिला कशी होती? तो उर्मिला होती आगीची धग होती. जर वाट्याला गेला तर मी तुम्हाला पुरेल पुरेल. आणि दुसरं सोनचाफ्यासारखं, म्हणजे तुम्ही हॉलच्या कोपऱ्यात ठेवलं तरी वास इथपर्यंत पडणार. असं तरी जे उदाहरण दिलेलं आहे ना ते मला खूपच वाटलं. आणि पण त्यात दुसरं एक मी वाक्य छान लिहिलं. दुःख जर कुरवाळत बसलं ना तर ते वाटतं, आणि दुःख जर आपण विसरायचा प्रयत्न केला तर पाऱ्यासारखं उडून जातं. तर तुम्ही काय करायचं ते बघा, दुःखाला जपून ठेवायचं का पाऱ्यासारखं उडून जातं. हे शहाणपण तिला विवेकाने दिलं. आणि ते शहाणपण ह्याला याज्ञवल्क्य ऋषींची शिकवण तिला मोठ्या प्रमाणात उपयोगी पडली असं एवढंच मला सांग. कारण उर्मिला कुठली कादंबरी काय आणि कथा काय, एक हिरोज जर्नी असतो तो. म्हणजे तो एका विशिष्ट विचारसरणीचा असतो हिरो. त्याच्यावर काही संकट येतात, त्या संकटांवर तो मात करतो आणि तो विजयी होतो. हा एक सिंपल हिरोज जर्नी आहे. पण हा हिरोज जर्नीच्या वेळी त्या नायकामध्ये काही बदल होतात आणि जेव्हा तो विजयी होतो किंवा होत नाही, प्रत्येक कथा ही काही सकारात्मक नसते, तेव्हा तो एक बदललेला माणूस असतो. आणि तशी ही उर्मिला आहे की ह्या सगळ्या शिकवणुकीने, तिला आलेल्या आघातांनी, तिच्यावर झालेल्या परिस्थितीमुळे, स्वतःच्या शहाणपणामुळे ह्या सगळ्यात ती बदलत गेली. आणि तो तिचा बदलणारे जे टप्पे ते प्रकर्षाने मी दाखवले की ती कशी बदलत जाते. आणि हेही सगळं आपल्या स्त्री जातीसाठीच आहे. म्हणजे आपण असं बदलायला हवं. आपल्याला आपल्यातले शेवटी जे सगळे नकारात्मक आहेत ते शिल्प आहे, त्याला कार्विंग करून त्यातलं नको ते आपल्याला काढायचं आणि एक सुंदर मूर्ती घडवायची आहे, हे आपलं एम असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ती उर्मिला सुद्धा त्यातलं सगळं जे निगेटिव्ह आहे ते ती मागे टाकून ती बदलत जाते. तिला हे जनक म्हणजे तिचे पिता यज्ञवल्क्य ऋषी या सगळ्यांचं तिला ते बॅकिंग आहे, त्या तत्व फिलॉसॉफीचं बेसिकली हे तिला बॅकिंग मिळालं. आणि हे मी सगळं दासबोध वाचून त्याचा अभ्यास करून लिहिलेलं आहे. तुम्ही हे सगळं उर्मिलेची बाजू मांडली, छान मांडली, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्या उर्मिलेला तुम्ही चालू काळामध्ये आणलात आणि सध्या सुद्धा ती तशीच चालू आहे. आणि तुम्ही जी जे परिस्थिती पुढे शरण दिलेल्या असं ते म्हणताय. पण मग ह्या म्हणी कुणी रूढ केल्या? बायकोचा गुलाम असं का पुरुषाला म्हटलं जातं? किंवा ती बोले तो डोले असं का म्हटलं जातं? किंवा काहीतरी आमच्या कोकणामध्ये बोलताना म्हणतात आमची स्थिती म्हणजे सुपारीसारखी झाली, एका बाजूला बायको आणि एका बाजूला आई. आमचे कातरले जायचे तर खडे कातरले जायचे का वेफरसारखे बारीक बारीक तुकडे. आमची सुपारीला तेवढंच स्वातंत्र्य. ह्या म्हणी का बरं पडल्या असतील? म्हणजे तुमचं एक तर म्हणणं हे ऑब्झर्वेशन एका बाजूचं तरी आहे, किंवा पुरुषांबरोबर लक्ष्मणानं आता तुम्ही जसं म्हणाल की माझ्या इंटरव्ह्यू सुद्धा मी कधी कधी केलते वगैरे वगैरे, तर तसा तो अन्याय केल्यासारखं नाही का वाटत? लक्ष्मणावर मी अन्याय केला असं मी तेव्हा उर्मिलेने केलाय असं मला नाही वाटत. कारण तिने लक्ष्मणाचं कौतुकही केलंय, तिने लक्ष्मणाची काळजी केली, तिने प्रेमही केलंय. फक्त ती जिथे त्याचं ज्या चुका झाल्या त्या ती दाखवून देते, ती सांगते त्याला की ह्या चुका आहेत. इव्हन जेव्हा ती म्हणते की जेव्हा सीतेचं जेव्हा ते अग्निपरीक्षा झाली तेव्हा जी लाकडं रचली गेली ती त्या चितेतनं चालत आली ना, सीता अग्निपरीक्षा जेव्हा तिने केली तेव्हा तुझे हात थरथरले नाहीत का? तुला नाही बोलता आलं नाही, तू फक्त भावाचे आदेश पाळत राहिलास. ती त्याला सांगते तुझं डोकं वापर, तुझं स्वत्व दाखव, कुठेतरी विरोध कर भावाला, असं सांगते ती त्याला की जे चूक आहे ते चूक आहे. तुझ्या अग्निपरीक्षेच्या वेळी तुझे कसे हात नाही थरथरले? किंवा जेव्हा सीता गर्भवती होते आणि तो धोबी म्हणतो ना तिच्यावर आळ घेतो, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, तेव्हा वनात सोडायला लक्ष्मणच जातो. जेव्हा तिला ते परत त्याग करतो ना राम तिचा, तेव्हाही ती चिडते की इथे तू नको होतस का बोलायला.
ती जिथे जिथे तो चुकतो ना तिथे ती दाखवते, पण मात्र जिथे लक्ष्मणावरती जेव्हा त्याला ते विषारी बाण लागतात आणि एक दूत ती बातमी आणतो की त्याला विषारी बाण लागले, तेव्हा उर्मिलेची घालमेल होते, कारण तिने खरं प्रेम केले त्याच्यावर. आणि बायको अशी असावी की जी नवऱ्याला काही चुकलं तरी सांगेल आणि त्याच्यावर प्रेमही करेल. नवऱ्यानेही तसंच असावं. लक्ष्मणाने सुद्धा तिच्यावर प्रेम केले, कारण पुढे अशी वाक्य आहेत की जेव्हा जेव्हा मी सीता भाभीला फुलं आणून द्यायचो, रान फुलं, तेव्हा तेव्हा मला तुझी आठवण यायची. तो काही तो तडफडला नाहीये असं नाहीये, पण काही ठिकाणी तो ही इज नॉट वोकल इनफ. की त्याला तेच सांगते की तुला बोलायला हवं होतं, हे तू सांगायला हवं होतंस, किंवा माझ्यावर प्रेम आहे हे एकदा तरी बोल ना माझ्याशी, की तुला माझी आठवण आली, हे सांगते ती. तर म्हणजे मी हेच मांडण्याचा प्रयत्न केला की लक्ष्मण वाईट नाहीये, पण तो परिस्थितीच्या ह्याच्यात आला. तो खूप जास्त त्याने बंधुप्रेम करत करत कुठेतरी बायकोला डावललं, पण ह्याचा अर्थ तो वाईट आहे असं नाहीये, कारण त्यालाही त्याचंही तिच्यावर प्रेम आहे. पुढे पुढे येतंय ते सगळं कादंबरीमध्ये. पण काही ठिकाणी उर्मिला त्याला माफ करत नाही. अर्थात उर्मिला माझी नायिका आहे, मला कुठेतरी उर्मिलेलाच मला न्याय द्यायचा आहे. आणि कुठेतरी मला हेही सांगायचं आहे की पुरुषांनी किंवा कोणीच स्त्रीला गृहीत धरू नका, हे मला सांगायचं आहे या कादंबरीतून. जे गृहीत धरलं जातं स्त्रीला, काय काळ्या भेटतायत प्रस्तावनेतच त्यांनी लिहिलेलं आहे, स्त्रियांना गृहीत धरू नका. हे ज्यावेळेला पुरुषांना समजेल त्यावेळेला लक्ष्मणासारखी अवस्था होणार नाही. आणि मी हेही सांगते सगळ्या स्त्रियांना की पुरुष शेवटी आपल्या पोटी जन्माला येतो. पुरुषाला पुरुष जन्माला नाही घालत ना, पुरुषालाही आपणच जन्माला घालतो. त्याला तुम्ही कसं वाढवता ह्याच्यावर सुद्धा आता पुढचं जे आपलं चित्र आहे ते अवलंबून असेल. त्यांना शिकवा की तिचा सन्मानही करायला हवा आहे. तिला प्रत्येक वेळी तुम्ही गृहीत धरून आपल्याप्रमाणे आपल्याच मताने वागत नाही राहायचंय, आणि तिथे समानता येईल. दारूचा ग्लास आणि सिगरेट घेऊन समानता येणार नाहीये, समानता विचारांनी येणार आहे. म्हणून म्हणजे मी कसं मुक्तीचे नारे, आणि आता मी म्हटलं तसं त्या आमच्या पेशंट करतात 8 वाजले आता डायपर बदलायची पाळी तुझी, ही समानता नाहीये. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे गुण समजून घेणं, कोण जास्त कशात हुशार आहे, की बाबा ह्याला फायनान्स जास्त कळतं किंवा हिला फायनान्स जास्त कळतं, आपल्या संसारात पैसे बिसे आपल्याला गुंतवावे लागतात की नाही, ते दोघांनाही नीट कळतं असं काही नसतं. काही ठिकाणी असेल, पण काही ठिकाणी एखाद्याचा तो हे जास्त स्ट्रॉंग असतो की त्याला पैसे कसे गुंतवायचे, कसे वाचवायचे हे बरोबर कळतं. दुसरं उदाहरण असतो. एकच मिनिट हा, या इथे मला माझ्या आजीचं बोलणं आठवतं. आता आजी आमची शिकलेली नव्हती. ती मला काय म्हणाली, अरे असं बरं, संसार म्हणजे 100 मार्कांचं गणित असतं. नवरा 60 असला तर बायकोनी 40 राहावं, आणि काही वेळेला नवरा जर 40 असला तर बायकोनी 60 राहावं. 100च्या पलीकडे जाता येत नाही, आणि 100च्या कमी केलेला संसार सुखी होत नाही. थोडक्यात यांनी त्याला सांभाळावं आणि तिने त्याला सांभाळावं. हा तुमच्या सीए असल्यामुळे त्या आकड्यांमध्ये सांगताय, मी भावनांमध्ये सांगते. तर तेच हवंय आपल्याला की तो बॅलन्स साधणं. कोणीच मोठं नाही, कोणीच लहान नाही, एकमेकांचं जे आहे काही वाईट गोष्टी असतील, चांगल्या असतील, ह्या सांभाळून घ्या. हे सगळं हे लिहिण्यामागचं कारण आहे की गृहीत धरू नका. लक्ष्मणाने कुठेतरी उरलेलं गृहीत धरलं की मी निघून गेलो तर बघेल नंतर काय ते नाही व्हायला पाहिजे. तुम्ही मगाशी एक सांगितलं आपली माझी वैयक्तिक शंका बरं की DNA मध्ये तो सरळ कनेक्शन असेल तर आम्ही किती बदलणार. एक तर शरणागती, ते आता शरणागता म्हणायचं किंवा ममा म्हणायचं. तेच त्यामध्ये मगाशी सांगता राहिलं की हे जे आहे ना, हे ऍक्च्युली उपरवाले काही कुछ तो केमिकल लोचा आहे. काय झालंय, पुरुषांचे जे मेंदूचे चेतातंतू असतात ते सरळ निघतात, आणि बायकांच्या ह्याच्यात एकदम कॉइलिंग असतं, असा गुंता एकदम. आणि म्हणून बायकांना प्रचंड आठवतं, तेव्हा तू मला असं म्हणाला होतास, आणि तेव्हा सासूबाई जेव्हा असं बोलल्या तेव्हा तू माझी बाजू नव्हती घेतली. याला 25 वर्ष झालेली असतात. त्याला सोपाचं उदाहरण दिलं मी, बाजू कोणाची घेतली त्याला कळत असतं, पण दिवसभर आजीशी बोलायचं, रात्री बायकोशी, तो काय करणार बिचारा. पण तेच आहे की हा एक नैसर्गिक फरक निसर्गाने करून ठेवलाय. कदाचित त्याला तो बॅलन्स साधायचा असेल, तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि आपले हे हॉर्मोन्स जे आहेत हे सुद्धा वेगळे वेगळे केले.
आपल्या शरीराची रचना स्त्री पुरुषांची वेगळी केली आहे, मेंदूची रचना वेगळी केली आहे. तर हा फरक आपण समजून घेऊन एकमेकांशी समजुतीने घेऊन समानता आणायला हवी, हे मला सांगायचं आहे इथे. याच्यामध्ये एक सुंदर वाक्य मला आठवलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. सरळ सोड जगताच येत नाही, ही नक्षीची कायम काचत असलेली जखम असेल. वा. नक्षीला कधीच सरळ जाता येत नाही. नक्षी म्हटल्यानंतर वळणं आली, गोलाबे आले, टोकदार आला आणि सरळ रेषाही सरळ. मग आता पुरुषांनी सरळ रेषा मारली तर त्या ह्याच्यावर नक्षीने वाटेल तसं मारावं. म्हणून नुसार ती हेडलाईन्स जशी म्हणतात तशी सरळ लाईन मारावी, असं काय नाही वाटत. पण नक्षीचा आदरही केला पाहिजे, कारण ती नक्षी सौंदर्य आणते आपल्या हा, आयुष्यात. हे बरोबर आहे. तिचा आदर केला पाहिजे. मला वाटतं मुलाखतीत आपण बरंच गुंतत चालू आहे, थोडंसं वेळाकडे पण बघूया. ह्याच्यामध्ये एक वाचन करावं असं मला करा, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही करा. काय आहे, आजच्या मुलाखतीने स्त्रियांच्या हृदयातला दिवा जो आहे, जो मिळमिळता झाला असेल तो उजळेल. पुरुषांना कुठेतरी आहे अजून पण आपण फक्त काजळी बघत आहोत, थोडं तेल घालायचं राहिलं, स्नेहाचं तेल करूया, तो उजळेल. आणि आपण मी असं सगळ्यांना सुचलं की दिवा लावणी सार अंधार मागे, दिवा लावणी सार अंधार मागे, बाहेरचा आणि आतलाही अंधार तुम्ही मागे चला. असं करून मी आता मुलाखतीच्या गप्पागोष्टीच्या पुन्हा एकदा आपल्याला बोलवायला लागेल, कारण पुढची कादंबरी तुमची येते. एक दोनच उल्लेख राहिले आणि मला जे वाटतात काय ते सांगतो. लक्ष्मणावर अन्याय होऊ नये म्हणून मी सांगते बरं का. डॉक्टर देखील दातार मगाशी आपल्याला जी ओळख सांगितली, त्यांनी आरोग्य हक्क चळवळ आणि गर्भाधापाचा लढा 14 वर्ष दिला सांगितलं. त्याचा जागतिक सन्मान झालेला आहे. त्यांना कॉमनवेल्थ फेलोशिप मिळाली, अमेरिकन ऑस्ट्रेलियन फेलोशिप मिळाली. आणि सगळ्यात एक अतिशय महत्वाची नोंद मला खास करून सांगायची की पाकिस्तान आणि आपलं काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण पाकिस्तानने काही डॉक्टर्स नाव वगैरे तिथे एक परिषद ठरवली होती, त्याच्यामध्ये मेहमान ए वतन हा खास किताब डॉक्टर निखिल दातारला दिलेला. हा सन्मान की मी सांगितलं नसतं तर कुठेतरी मी चुकलो असतो असं माझ्या मनात खंत. आणि शेवटी लक्ष्मणावर सुद्धा अन्याय नको करायला म्हणून नको सांगतो. आता तुम्ही एखादा तुम्हाला जो आवडलेला असेल तो उतारावरून, आणि त्यानंतर आपण संपवण्याच्या आधी सरकार सगळं करायचं ते करणार असतो. हा बोला. मी सरांचा मान राखून कविता वाचेनच, कारण तो माझा फोन तिकडे, तो नंतर कोणती ती पर्स नंतर आणून द्या. पण मी उर्मिला वाचायला सुरुवात करते, म्हणजे आपला वेळ आधी कविता कालच मी आणि नायगावकर काका पनवेलला होतो एका मंचावर. बाई बाई आणि शाहीच वाचते. पण होत नाही. एकच सेकंद. आज बायकांचा जागर आहे, त्यामुळे बाईचीच कविता वाचून. पुरुषांवर अन्याय वगैरे नाही करत आहोत आम्ही. कविता वाचते. बाई आणि शाही. बाई आणि शाही दोघी गर्भार असतात. बाई आणि शाही दोघी गर्भार असतात. विचारांचं गोड ओझं दोघी वागवतात. दोघींची होते हुरहुर, दोघींना डोहाळे लागतात. अंकुराला रक्तपाणी दोघी घालतात. बाई आणि शाही दोघी गर्भार असतात. दोघींच्या उरात गर्भाची हालचाल होते. दोघींच्या उरात गर्भाची हालचाल होते. दिसागणी भावनांची उलघाल वाढते.
रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतात. प्राप्तनावर शेवटी दोघी विसंपतात. बाई आणि शाई दोघी गर्भार असतात. बाईचे होतात गर्भपात आणि शाईचेही होतात. बाईचे होतात गर्भपात आणि शाईचेही होतात. गर्भ पडून शब्दांच्या चिळकांड्या उडतात. दोघींच्या आत अंधार खोल खोल दाटतो, पण एक हिरवा कोण आतून लसलसतो. बाई आणि शाई दोघी गर्भार असतात. बेचैन अशाश्वत प्रतीक्षा उरते. बेचैन अशाश्वत प्रतीक्षा उरते. बाई आणि शाईचा अंत बघते. वेदनांच्या डोहातनं सुस्कारे सुटतात. बाई आणि शाईची वांजगूस उजवतात. बाई आणि शाई दोघी गर्भार असतात. पोटच्या पोरांवर दोघींची सत्ता नसते. मला वाटतं हा एज ग्रुप असा आहे की आता सगळ्यांना कळलंय, पोटच्या पोरांवर सत्ता नसते. पोटच्या पोरांवर दोघींची सत्ता नसते, कारण नाळेवर कोणी पत्ता लिहित नसते. बाईची पोरं आणि शाईची अक्षरं बेईमान होतात. आसमानच्या पुरात दोघी पुसल्या जातात. बाई आणि शाई दोघी गर्भार असतात. दोघींना ना चॉईस ना व्हॉइस असतो. दोघींना ना चॉईस ना व्हॉइस असतो. पण विझून जाऊन आता चालणार नसतं. प्रसूतीचे सोहळे सोसावेच लागतात. पुन्हा दिवस जाण्यासाठी दोघी वाट बघतात. बाई आणि शाई दोघी गर्भार असतात. बाई आणि शाई दोघी गर्भार असतात. आता अयोध्येची उर्मिला. सगळ्यांनी कादंबरी वाचा अशी माझी विनंती आहे. पुस्तकं पण आणली आहेत मी आज. आधी मी अभिवाचन करते. महाराज दशरथांच्या निधनानं राजप्रासादातले रित्ते पण भरून राहिलं होतं. अयोध्येच्या सुवर्ण सिंहासनाचं तेज मावळलं होतं. सुतकाच्या वातावरणात नात्यात आलेल्या दुराव्यानं प्रासादात मौनाच्या भिंती उभ्या राहिल्या होत्या. दुखावलेल्या भरतानं खूप त्रागा केला. त्याचं पित्याचं छत्रच हरपलं होतं. पण पित्यानं त्याच्या हातून अंत्यसंस्कार करून न घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे त्याच्या मनाला जास्त लागलं होतं. मातेशी बोलण्याची तर त्याला आसच उरली नव्हती. उद्ध्वस्त मनस्थितीतल्या भरताला सुमित्रामांच्या प्रेमळ शब्दांनी सावरलं. उर्मिलेनं मांडवीला भेटायला तिला तिच्या दालनात बोलावलं. उर्मिलेनं मांडवीला एवढंच म्हटलं, मांडवी, जे झालं ते चांगलं की वाईट याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. दुर्दैवाच्या फेऱ्यात आपण सगळेच भिरभिरतो. परंतु राणीपद मिळावं हेच जीवनाचं अंतिम ध्येय नसावं. आणि त्यामुळं आपल्या बहिणींच्या नात्यात वितुष्ट येता कामा नये. राज्ञीपदाचा आणि बहिणींच्या प्रेमाचा काय संबंध? मांडवीनं उर्मिलेला काहीच उत्तर दिलं नाही. पण त्या दिवसापासून मांडवीनं किमान मौन सोडलं याचं उर्मिलेला बरं वाटलं. महाराजांचं अस्थि विसर्जन झाल्यावर दुःखातून सावरलेल्या भरतानं या परिस्थितीतनं मार्ग काढायचं ठरवलं. राम लक्ष्मण गेले होते त्या दिशेनं त्यांना हेर पाठवले. राम, सीता, लक्ष्मण चित्रकूट पर्वतावर राहतात. भारद्वाज ऋषींनी त्यांना चित्रकूटावर जायला सांगितलं होतं. 4 दिवसात दूत बातमी घेऊन परत आला. भरतानं घोषणा केली, मी चित्रकूट पर्वतावर जाऊन बंधू रामाला सन्मानपूर्वक घेऊन येणार. राज्याचा उत्तराधिकारी तोच आहे. मला सिंहासनाचा मोह कधीच नव्हता. राम हाच अयोध्येला लायक राजा आहे. बंधू राम लवकरच परत येईल. युवराज भरतानं मंत्र्यांना सिद्धता करण्याचे आदेश दिले. थोडं सैन्य बरोबर घ्यावं असं ठरलं, कारण वाटेत राक्षस शिकारी टोळ्या आल्या तर सैन्याची आवश्यकता भासणार होती. राम परत येणार, राम परत येणार या कल्पनेनंच कौशल्य राणीच्या आजाराला उतार पडला. कौशल्य आणि सुमित्रा मा देखील चित्रकूटावर जायला तयार झाले. सगळ्यांना राम, लक्ष्मण, सीता यांना भेटायचे वेध लागले. सुमित्रा मांनी उर्मिलेचं मन जाणलं. त्यांनी उर्मिलेलाही चढण्याचा आग्रह केला. तिलाही मनातनं लक्ष्मणाला भेटायचं होतं. पण आता तो वनवासातून येणारच आहे, तर आपण जावं की नाही या दुविधेत ती सापडली होती. जाऊ दे, जावंच आपण जावं तर आग्रह करून लक्ष्मणाला परत आणता येईल, तिला वाटून गेलं. त्या दिवशी वनवासाला निघताना सीतेशी बोलणं झालं नव्हतं. सीतेसाठी उर्मिलेचा जीव कळवळला.
राम लक्ष्मणांना पिताजींच्या निधनाची वार्ता सांगताना त्यांच्याजवळ त्यांची सगळी माणसं असणं आवश्यक आहे. भरत म्हणाला, लक्ष्मणाची माणसं कोण आहेत ती? मनात आलेले विचार उर्मिलेने झटकून टाकले. कैकेयीनं मीही येते असं म्हटल्यावर भरत नाही म्हणून गरजला. भरताचा मातेवरचा राग अजून गेला नव्हता. पण कौशल्या राणी मध्ये पडल्या. कौशल्या राणीचं मत होतं की कैकेयीच्या तोंडून सर्वांनी एकदा ऐकलं की रामानं राजा व्हावं तर रामाला समजावणं सोपं जाईल. चर्चेअंती सर्वांनी जायचं ठरलं. चित्रकूटावर जायचं ठरल्यापासून उर्मिलेचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. लक्ष्मण भेटणार, त्याचं दर्शन होणार, त्याचा स्पर्श होणार, तेव्हा तर त्यालाही मला भेटावं असं वाटत असणार. दुःखद प्रसंगच खरा, पण लक्ष्मणाला भेटायच्या कल्पनेनंच तिचे 2 दिवस उत्साहात गेले. तिच्या केतकी कांतीवरची चमक परत आली. खूप दिवसांनी तिच्या चित्रफलकावर काही रंगरेषा उमटल्या. तिच्या चालण्याला गती मिळाली. तिनं पुन्हा काळजीपूर्वक प्रसाधन करायला सुरुवात केली. केसातला चुडामणी ती चाचपून बघायला लागली. भांगात सुंदर काळजीपूर्वक रेखू लागली. उर्मिला लक्ष्मणाच्या भेटीच्या दिवास्वप्नात रमून गेली. सीतेच्या आठवणीनं 3ही बहिणींचे डोळे पाणावत होते. कशी असेल जीजी? रोडावली असेल का? रडत असेल का? वनवासात आल्याचा पश्चाताप होत असेल तिला. आता सगळे परत आले की पुन्हा प्रासाद सगळ्यांच्या हसण्या खेळण्यानं भरून जाईल. पुन्हा सीतेचे पाककलेचे प्रयोग सुरू होतील. पुन्हा अंतःपुरातले दुपारचे खेळ रंगतील. तिघी बहिणी पुढची स्वप्न रंगवायला लागल्या. माणसाचं मन एका क्षणात किती भराऱ्या मारून येतं नाही? अशक्य ते शक्य करू शकतं. तसाच अकर्त्याचा विचारही करू शकतं. मन पंख लावून आभाळात उडू शकतं आणि मासोळी होऊन पाण्यात सूरही मारू शकतं. उर्मिलेचं मन एव्हाना नैमिषारण्य ओलांडून दंडकारण्यात पोचलं होतं. तिचं मन उन्हातानं भटकणाऱ्या लक्ष्मणावर सावली धरत होतं. तिचं मन रानोमाळ फिरणाऱ्या तिच्या नाथाच्या अवतीभोवती फुलपाखरासारखं रुंची घालत होतं. तिचं मन तिच्या प्रियाच्या पावलात घोटाळत होतं. त्याच्या पायात रुतणारं काठा हलकेच काढून टाकत होतं. नाथांना चालताना दिसेल का माझं मन की त्यावर त्याचा पाय पडेल? माझं मन न दिसल्यानं त्याचा चोळामोळा होईल. उर्मिला चालताना ठेच काढली. यापुढे लक्ष्मणावर चिडायचं नाही की रागवायचं नाही. प्रत्येक बाबतीत वाद घालायचं नाही. थोडं पडतं घेईन मी, जरा नरमाईनं वागेन. तुम्ही मला सोडून का गेला त्याच्याविषयी काही विचारणार नाही मी. अयोध्येत येऊन राम जेठजींबरोबर प्रहर घालवले तरी रागावणार नाही मी. तिनं अनेक वचनं कल्पनेतल्या लक्ष्मणाला एका क्षणात देऊन टाकली. आपल्या न झालेल्या चुकांचं तिनं मनोमन प्रायश्चित्त घेऊन टाकलं. तिचं एकाकी वेडं मन लक्ष्मणासाठी कसलीही तडजोड करायला तयार झालं होतं. तमसा, यमुना, गंगा, गोमती अशा नद्या ओलांडत राजपरिवार चित्रकूट पर्वतावर पोहोचला. हिरव्यागार वनश्रीनं आच्छादलेला चित्रकूट पर्वताचा परिसर भारद्वाज ऋषींच्या वास्तव्यानं पवित्र झाला होता. 12 महिने खळाळून वाहणारी मंदाकिनी, घनदाट जंगल, त्यात हिरवाईनं वेढलेला कोमलागिरी पर्वत, चित्रासारखा दिसणारा म्हणून चित्रकूट असं त्याचं नाव पडलं होतं. काही दिवसांपूर्वीच राम, लक्ष्मण, सीता भारद्वाज ऋषींच्या सांगण्यावरून इथं येऊन राहिले होते. राम लक्ष्मणांनी तिथं सुंदर पर्णकुटी बांधली होती. भोवताचा निसर्ग, आजूबाजूला निडरपणे वावरणारे मोर, हरण, किलबिल करणारे पक्षी पाहून इथं पराकोटीची मनःशांती मिळत होती. त्या दिवशी सकाळी फळं तोडून लाकडं गोळा करून राम लक्ष्मण पर्णकुटी बाहेर बसले होते. दूरवरून येणाऱ्या आवाजांनी त्या शांततेचा भंग केला. आवाज निकट यायला लागले. धुळीनं आभाळाला कर्ण रंग चढला. कोलाहल ऐकून रामानं लक्ष्मणाला साल वृक्षावर चढून अवलोकन करायला सांगितलं. लांबवर उडणारी धूळ पाहून लक्ष्मणाला वाटलं हे परकीय आक्रमण आहे. तो सावध झाला. रथांची खडखड जवळ ऐकू यायला लागली. लक्ष्मणाला बाणच सोडणार होता, पण रामानं त्याला थांबवलं. लक्ष्मणाचा उतावळेपणा रामाला वेळोवेळी थांबवावं लागायचं. थांब बंधो, राक्षस असा हल्ला करत नाही, ते अचानक येतात. आपल्यावर एखाद्या राज्याचं आक्रमण व्हावं तर आपण इथे आहोत हे फार कुणाला माहीत असणं शक्य नाही. आणि आपल्याकडे तर काही वैभवही नाही. धीर धर, आपण अंदाज घेऊ. रामानं लक्ष्मणाला संयम ठेवायला सांगितलं. रथ पुढं येऊ लागले. तसं रथावरचं निशाण पाहून रामाला खात्री पटली की रथ अयोध्येहून आले आहे.
परंतु लक्ष्मणाला वाटलं की आता भरत आजोळून परत आला असेल आणि रामाच्या राज्याभिषेकाविषयी कळल्यामुळं तो रामाला वधायला आला असेल. शेवटी तो कैकेयीचा पुत्र आहे. लक्ष्मणनं कमरेवरच्या खड्गाची पकड घट्ट केली. तो फक्त रामाच्या आदेशासाठी थांबला होता. इतक्यात रथ पुढे आले. पहिल्या रथातून तिन्ही माता उतरल्या. मातांना पांढऱ्या साडीत आणि कुंकुम सिंदूर विहीन बघून राम लक्ष्मणांना अभद्र घडल्याची जाणीव झाली. मागच्या रथातून इतर कुटुंबीय येईपर्यंत राम लक्ष्मणाला पाहून कौशल्याने हंबरडा फोडला. पुन्हा एकदा शोकाची लाट उसळली. पित्याचं अंतिम दर्शनही प्राप्तनात नसणं हे राम लक्ष्मणासाठी फार मोठं दुर्भाग्य होतं. भरत आणि शत्रुघ्न राम लक्ष्मणाला कडकडून भेटले. पित्याच्या निधनानं राम खचून गेला. ज्या दिवशी पिताश्री स्वर्गवासी झाले त्याच दिवशी त्यानं पर्णकुटीची वास्तुशांत केली होती. या दैव दुर्विलासाचं राम लक्ष्मण सीता तिघांनाही वाईट वाटत होतं. रामा, माझ्या प्रिय पुत्रा, तुझ्या वियोगाच्या दुःखानं महाराजांनी प्राण सोडलाय. अंतिम क्षणापर्यंत ते तुझंच नाव घेत होते. कौशल्य राणी मुसमुसत होते. कैकेयी राणी खजील होऊन बसल्या होत्या. धीरोदात्त राम आसवा गाळत होता, पण दुःखातही त्याचा विवेक जागृत होता. सांत्वन झाल्यावर मंदाकिनी नदीकाठी ज्येष्ठ पुत्र रामाच्या हातून पिंडदान आणि श्राद्धाचे विधी झाले. रामाच्या हातून पित्याचं कार्य झालं. आता महाराज दशरथांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. ऋषी वसिष्ठ उद्गारले. श्राद्धाचा प्रसाद राम लक्ष्मणांच्या गळ्याखाली उतरला. चारही बहिणींची गळाभेट झाली. सीतेनं त्यांना सगळी वर्णनं करून सांगितली. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, आपल्याला घेता आलं पाहिजे. नागरी जीवनात आपण विसरूनच जातो की आपली मुळं इथे आहेत, त्याच मातीत. पशूंना देखील संवेदना असतात. निसर्गाशी मैत्री करणाऱ्या मानवाला पशु मुळीच त्रास देत नाही. सीता तिच्या वनातल्या वासाची वर्णनं करत होती. वनातली सगळी वर्णनं बहिणींना सांगताना सीतेनं अनेकदा म्हटलं, पती सोबत असताना काटेरी वाट सुद्धा रेशमी पायघड्यांसारखीच वाटणार ना. पतीच्या प्रेमाचा आणि सहवासाचा उल्लेख सीतेनं इतक्या वेळा केला की उर्मिला रडूच फुटलं. तिचे अश्रू बघून सीतेला तिची चूक उमगली. उर्मी, माझी चूक झाली ग. वनवासात येताना तुला सोबत घ्यायला हवं होतं. सीता खिन्न होऊन म्हणाली, मी तर आताही राहायला तयार आहे जीजी, पण स्वामींची आज्ञा तर व्हायला हवी ना. उर्मिला म्लान चेहऱ्यानं म्हणाली. आपले अश्रू लपवण्यासाठी ती तिथून उठून पर्णकुटीच्या मागच्या बाजूला निघून गेली. पर्णकुटीच्या मागच्या बाजूला सुकलेली लाकडं रचून ठेवली होती. लक्ष्मण लाकडं घ्यायला आला होता. उर्मिला आल्यापासून त्यानं तिच्या डोळ्याला डोळाही भिडवला नव्हता. आता देखील तो तिच्यापासून हातभर अंतरावर होता. त्याचा श्वास तिच्या अंगावर आदळत होता, पण त्यानं तिच्याकडे बघितलं नाही आणि तो पाठमोरा झाला. नाथ, उर्मिलानं हाक मारली. लक्ष्मणाचे लाकडं उचलणारे हात थांबले. आपण काही बोलणार नाही का माझ्याशी? का हा छळ चालवलाय माझा? उर्मिला म्हणाली, देवी, मी वनवासी आहे. ऋषी मुनींसारखा राहतो आहे. रामाचा सेवक आहे. तो अजून पाठमोराच होता. उर्मिला त्याच्या वाक्याचा धक्काच बसला. नाथ, मी परस्त्री आहे का? मी पत्नी आहे तुमची. मी आता कार्यमग्न आहे देवी. लक्ष्मण पुटपुटला. कसलं कार्य नाथ? जातानाही माझा निरोप न घेता गेला. मला न सांगता वनवासात जाण्याचा निर्णय एकट्यानं घेतला. लक्ष्मणाला तिच्या नजरेला नजर देण्याचं धाडस नव्हतं की केलेल्या प्रतारणेची खिन्नता वाटत होती त्याला, की तिच्या डोळ्यातल्या जादूकडे ओढलं जाण्याचं भय. पण त्यानं तिच्याकडे बघितलं नाही. एकदा म्हणालात ना की थांब उर्मिल, तर कायमची राहील इकडं. आणि आज तर आपल्याला घेऊन जायला चालेत ना सगळे. ते शक्य नाही. रामानं एकदा दिलेला शब्द तो बदलत नाही आणि मी रामाचा पाठीराखा आहे. सीता भाभीची जबाबदारी आहे माझ्यावर, लक्ष्मण निश्चयानं म्हणाला. आणि माझी जबाबदारी? उर्मिलेनं तिखट शब्दांचा बाण फेकला. मी कोण आहे आपली? तू पत्नी आहेस, पण ती गृहस्थाश्रमात. लक्ष्मण गुळमुळीत बोलला. आर्य, गृहस्थाश्रमाचा आपणहून त्याग केला, तोही पत्नीला न विचारता. उर्मिलेचा आवाज आता चढायला लागला. मुळात गृहस्थाश्रम ताडण्याची परवानगी आपल्याला कोणी दिली नाथ? तिचा आवाज ऐकून कैकेयी राणी धावत आल्या. मागोमाग राम, सीता, सुमंत्र आले.
कैकेयीमांनी वनवासात जाण्याचा आदेश राम जेठजींना दिला होता, नाथ, आपल्याला नाही. उर्मिलेच्या शब्दात आता वणवा पेटत चालला होता. कैकेयी राणी पुढे झाले, हा सगळा अनर्थ माझ्यामुळे घडला. मी महाराज दशरथांनी मला दिलेले दोन्ही वर मागे घेतले. माझ्या हातून अपराध घडला. माझ्यात कधी शिरला होता. माझ्यामुळे माझ्या पतीचं निधन झालं. माझ्या पुत्रानं मला अवहेरलं. माझ्या रामाला वनवास घडला. मला पश्चाताप झाला. मला क्षमा करा. रामा, पुत्रा, तू परत चल. कैकेयी भावविवश झाल्या होत्या. नाही माते, मी नाही येऊ शकत. मला 14 वर्ष वनवास पूर्ण करू दे. हे मी माझ्या पिताश्रींना दिलेलं वचन आहे. मी त्यांना दिलेला शब्द मी मोडणार नाही. राम त्याच्या निर्णयावर ठाम होता. पण बंधो, झालं गेलं गंगेला मिळालं. मात्र वर मागे घेत आहेत. ज्यांनी हे वर दिले होते ते पिताश्री आता नाही. तू परत चल बंधो. हे भावी राजा, अयोध्येला तुझी गरज आहे. बंधो, मी परतीच्या पर्वासाठी 2 रिकामे रथ आणले. भरत राम हात जोडून रामाची विनवणी करत होता. नाही, मी पिताश्रींना वचनबद्ध आहे, राम ठामपणे म्हणाला. परंतु लक्ष्मण या वचनाला बांधील नाही. त्याचा निर्णय तू घेऊ शकतो. मी तुझ्या सोबतच असणार बंधू. लक्ष्मणाचं बोलणं ऐकून उर्मिलेनं चमकून लक्ष्मणाकडे बघितलं. त्याला स्वतःचं मत आहे की नाही. लक्ष्मणानं तिच्या नजरेला नजर देणं पुन्हा टाळलं असं तिला वाटलं. तेव्हा तिथं सर्व ऋषीजन, तीनही माता, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या पत्नी सगळेच आले होते. भरतानं रामाची बऱ्याचदा याचना केली. शत्रुघ्नही त्याला अयोध्येला चढण्याविषयी विनवलं, पण राम ते मान्य करेना. शेवटी भरतानं विनम्र होत भावासमोर हात जोडले आणि म्हणाला, रामा, मी अयोध्येचा केवळ पहारेकरी आहे. तुझ्या पादुका मला दे रामा, त्याने सिंहासनावर ठेवेन. तू येईपर्यंत त्याची पूजा करेन. आणि मी देखील तुझ्यासारखाच तपाचरण करत नंदीग्राम आश्रमात व्रतस्थ राहील. भरताच्या निर्णयाला मांडवीला अनपेक्षित धक्का बसला. त्यांच्यातलं कोणीच स्त्रियांचं मत घेणार नव्हतं का? मांडवीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. आता मात्र उर्मिला शांत बसू शकत नव्हती. स्वतःवरचा आणि मांडवीवरचा अन्याय तिला स्वस्थ बसू देईना. आपण सगळे दशरथ पुत्र बंधू कर्तव्य, पुत्र कर्तव्य निभावत आहात, मग पती कर्तव्य काय आहे? उर्मिलेच्या धारदार आवाजानं सगळे चपापले. हे कोणी ठरवलं की आश्रम बदलला की कर्तव्य बदलतात? नाथ, या सर्वांसमक्ष विवाहाचे सगळे संस्कार, सगळी वचनं पाळून आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार केलात ना? मग कोणत्या नियमांना आपण त्याग केलात? बोला ना. मी तिकडे अयोध्येत राहून माझा पुत्रवधूचा धर्म निभावते, परित्यक्ता म्हणून पत्नी म्हणून जगते आणि माझे सर्व धर्म पाळावेत अशी आपली अपेक्षा आहे. मग पती म्हणून आपला धर्म, आपलं कर्तव्य काय? उर्मिलानं लक्ष्मणाला थेट प्रश्न विचारला. सगळे गप्प झाले होते. उर्मिला आता संतापली होती. बंधू कर्तव्य निभावायला माझी ना नाही, परंतु पत्नीला त्याची कल्पना द्यायला नको की स्त्रियांना फक्त गृहीतच धरायचंय. पिताश्रींनी सगळ्या माना गृहीत धरलं. भरत जेठजींनी मांडवीला गृहीत धरलं. लक्ष्मणांनी मला गृहीत धरलं. असं का? कोणत्या शास्त्रात, कोणत्या वेदात असं लिहिलंय हे सांगाल मला? उर्मिलेचा चेहरा लाल बुंद झाला होता. ती सर्वांना प्रश्न विचारत होती. विवाह वेदीवर या सर्वांसमक्ष आपण 7 वचनं दिलीत स्वामी. त्यातल्या सगळ्या नाही, पण काही वचनांची आपल्याला आठवण करून देते. तीर्थक्षेत्री व्रतकर्म करताना, यज्ञ करताना मी तो पत्नी समवेत करेन. युवावस्था, प्रौढावस्था, वार्धक्य या जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये मी या वामांगीचं पालन करेन. भविष्यात मी माझ्या कुटुंबाचं पालन करीन अशी प्रतिज्ञा मी या वामांगी समोर घेतोय. आणि एक महत्वाचं, सर्व कार्यात आणि सर्व व्यवहारात मी माझ्या पत्नीचा विचार घेईन. आपण तर विवाहातील या वचनांना छेद दिलाय स्वामी, याची दाद मी कोणाकडे मागू? कौशल्याला रघुकुळाची पुत्रवधू सर्वांसमोर असे प्रश्न करते हे सहन झालं नाही. कौशल्याने गरजली, उर्मिला हा परिस्थितीचा दोष आहे, तो तू माझ्या पुत्रावर लागू नकोस. तू राजकुलाची पुत्रवधू आहेस, आपली मर्यादा सांभाळ. माम, परिस्थिती आपल्याच माणसाने निर्माण केली आहे. न सुटणारी कोळी सुद्धा त्यातूनच निर्माण झाली आहे. आपणच निर्माण केलेल्या जाळ्यात कोळी अडकत जातो ना, तसा माणूस त्याच्या कर्मात गुरफटत जातो आणि त्याला परिस्थिती असं गोंडस नाव देतो. आता सुद्धा कैकेयी त्यांचा वर घ्यायला, मागे घ्यायला तयार आहेत, पण राम जेठजींना ते ऐकायचं नाहीये. ही परिस्थिती सुद्धा त्यांनीच निर्माण केली नाही का? उर्मिला जे बोलत होती ते चुकीचं नाही हे सगळ्यांनाच कळत होतं, पण वस्तुस्थिती बदलावी अशी पात्रता तिथं एकातही नव्हती.
उर्मिलेला उठवलेली प्रश्नांची झोड कुणालाच आवडली नव्हती. संध्याकाळी सगळ्यांची परत निघण्याची तयारी झाली. उर्मिलेला अजूनही अंधुकशी आशा होती की लक्ष्मण काहीतरी बोलेल, पण त्याला काहीच म्हटलं नाही. निघताना तिला त्याला चरण स्पर्श केला. पत्नीचा तोही धर्मच नव्हता का? ती परत जायला वळली. ती पाठमोरी असताना तो खोल आवाजात म्हणाला, शक्य झालं तर मला समजून घे उर्मिल. तिनं वळून पाहिलं. तिला वाटलं धावत जाऊन त्याला मिठी भरावी, त्याच्या छातीवर डोकं घुसळून त्याच्या भरदार छातीवर छोटे छोटे मुष्टिप्रहार करावे, त्याला म्हणावं मला ठेवून घे ना इथं. त्याच्या एका उर्मिल शब्दासाठी ती सगळं आयुष्य उधळून द्यायला तयार झाली होती. त्याच्या चुकांना क्षमा करायला तयार झाली होती. पण पाठ फिरवून निघून गेले. सगळे परत निघाले. तिला त्या दोघांच्या मध्ये पसरलेल्या 14 वर्षांच्या लांब लांब सावल्या दिसायला लागल्या. मावळतीच्या खिन्न किरणांबरोबर ते बरोबर आणलेले 2 रिकामे रथ पराभूत योद्ध्यासारखे पाय ओढत चालले होते. उर्मिलेचं आयुष्य देखील त्या रथांसारखंच रिकाम झालं होतं. आता इतकं सुंदर हे वाक्य म्हणल्यानंतर काही त्याच्यावर बोलू नये, त्याचाच आनंद घ्यावा. फक्त 2 गोष्टी इथे राहिलेल्या आहेत त्या मला वाटतं की उर्मिलाताई आणि त्यांचे देखील येणार होते, त्यांची पुरस्कार राहिलेले आहेत. पुरस्कार म्हणण्यापेक्षा स्नेह भेट. तर मी जयश्रीताई विसरायला बोलवतो. आणखीन शेवटे बुवा तुम्ही येऊ शकता जरा स्टेजवर. हां तुम्ही काय आम्ही तुम्हाला जेव्हा जरा तो नमस्कार. मराठी साहित्य रसिक मंडळाची एक प्रथा आहे. आमच्याकडे आलेल्या सगळ्या साहित्यिका आणि लेखिका चक्क माहेरचा आहेर घेऊन जातात आणि आम्ही साडी देऊन त्यांचा सत्कार करतो. जयश्रीताईंना मी विनंती करते की स्मिताताईंचा सत्कार साडी देऊन करावा. तसं डॉक्टर निखिल दातार यांचा सत्कार हो लक्ष्मणाताई आम्ही विसरलेलो नाही. कधीच थांबू नये अशी ही मुलाखत होती. पुस्तक वाचायचं की पुस्तक ऐकायचं असा आमच्यापुढे प्रश्न पडला. पुस्तक एकदा वाचलंय, पण लेखिकेला काय अभिप्रेत होतं हे तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं. परत एकदा पुस्तक नक्की वाचू, कारण की लेखिकेने जी बाजू उर्मिलेची मांडली ती आम्हाला खूप आवडली. दुसरं असं मी स्मिताताईंना सांगेन की मीच का हा प्रश्न त्याच्यामध्ये उर्मिलेचा होता. खरं तर बऱ्याच उर्मिला अगदी 60-70ला आल्यात तरी अजून मीच हा प्रश्न घरात नाही विचारत, पण त्यांनी त्याच्यावरची राखेवरची धूळ झटकून टाकलेली आहे आणि असंख्य उर्मिला फुंकर घातलेले असंख्य उर्मिला प्रेक्षकांमध्ये निर्माण झाल्या आहेत आणि त्या सगळ्या जणी स्वतःसाठी जगायला शिकतील हा तुमच्या कादंबरीचा विजय असं मला वैयक्तिक वाटतं. की कुठलाही गोष्ट आपल्यावर काय परिणाम करते ही खूप महत्वाची आहे. तर कादंबरीही असा परिणाम करू शकते ही या ठिकाणी स्मिताताईंनी दाखवली. यानंतर काही सत्कार या ठिकाणी झालेले आहेत. मी कांताताई नलावडेंना व्यासपीठावर आमंत्रित करते. कांताताई नलावडे नेहमी आमच्या पाठीशी आमच्या कार्यक्रमांमध्ये हजर असतात. शेवडे सरांच्या हस्ते गुलाब पुष्प घेऊन त्यांचा आपण सत्कार करणार. आणि कुणीही कृपया जाऊ नका, कारण की अल्पहाराची सोय केलेली आहे, ते घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. एक 2-3 सत्कार आहे फक्त. कांताताई नलावडेंचा सत्कार कसं आहे, सगळी थोडी लगीन घाई झाली आहे. आता आमच्यामध्ये पण आमच्या स्मिताताई आहेत, खूप कादंबऱ्या लिहिणाऱ्या, आम्हाला इन्स्पायर करणाऱ्या, आमचा कान पकडणाऱ्या.
डॉक्टर सौ विद्या जोशी यांना स्वतःची पुस्तकं त्यांना आज गिफ्ट करायची आहेत. 2 लेखिकांचा एकत्र आलेला हा संगम आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. यानंतर या कॉलेजच्या माजी प्रिन्सिपल विद्या गौरी लेले मॅडम, नेहमी ज्या तेव्हा पोझिशन मध्ये होते तेव्हाही ते आमच्या मदत करायच्या आणि आजही आम्हाला आमची मदत करण्यासाठी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर विद्याताई तुला पुष्प देऊन शेवडे सरांचा आशीर्वाद घेतील. आमचेच आहेत पण ते आम्हाला नेहमी हवे आहेत म्हणून शेवडे सरांचा आशीर्वाद घेणं चेंबूरमध्ये काय कुठेही कोणी सोडणार नाही. अशोक नायगावकर सरांचा सत्कार आहे. गुलाब पुष्प देऊन शेवडे सरांच्या हस्ते. सर्व आता किती पटपट येतील शेवडे सरांच्या हस्ते सत्कार म्हटल्यानंतर. ये बात आहे. नंतर आमचे भिसे सर आहेत. ते पण आमच्या पाठीशी नेहमी उभे असतात. तर भिसे सरांचा सत्कार शेवडे सरांच्या हस्ते. एक छोटी गायिका आम्हाला या ठिकाणी आज लाभलेली आहे. तर तिचा सत्कार आम्ही करणारच होतो. मुक्ता पाटील. तर त्यांचा काही नलावड्यांना विनंती आहे की एक गुलाब पुष्प आणि प्रेक्षकांना तिला शाबासकीचं एक बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. कारण की आमच्याकडनं दिलं जाणारं बक्षीस हे उद्याच आहे ह्या मुलांसाठी. तिने उद्या परत यावं अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. यानंतर आपण जे नाटक या ठिकाणी पाहिलं त्याचे दिग्दर्शक श्री घनश्याम परकाळे सर यांनी एक पुस्तक स्वतः लिहिलेलं आहे. कॉमन मॅन नावाचं त्यांचं पुस्तक आहे. तर त्यांना व्यासपीठावरील लोकांना द्यायचं आहे. त्यांनी ते द्यावं. श्री शैलेश आचार्य, शैलेशजी आचार्य, डॉक्टर सौ विद्या जोशी, डॉक्टर सौ विद्या जोशी, सौ भिसे, सौ जयश्रीताई भिसे, श्री अशोक नायगावकर सर, सौ पुष्पाताई कोल्हे, परकाळे सर दरवर्षी आषाढीची वारी करतात. तर असंख्य मला वाटतं भरपूर वर्ष झालेले त्यांनी वारी करून. त्याच्यावर त्यांनी आषाढ वारीचं पुस्तक लिहिलंय. त्यांचा 60वा वाढदिवस आहे. 6 एप्रिलला त्यांनी याचं पुस्तक प्रकाशन नेरुळला ठेवलंय. तर आपल्या सगळ्यांना त्याचं आमंत्रण आहे. उद्या डॉक्टर स्मिता दाता त्यांना पुस्तक द्यायचे. उद्या शनिवार 8 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता चित्रपट, मालिका आणि नाटक या तीनही माध्यमात सहज वावरणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता ओक यांची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे. नंतर श्री अजित देशमुख यांची पण मुलाखत आहे. त्यांचा परिचय असा आहे, अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा तपास केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. पोलीस मन हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे.
तर उद्याही आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. सगळ्यांनी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नका. आमचे कार्यकर्ते तुम्हाला या ठिकाणी ते देतच आहेत आणि उद्याही सर्वांनी अवश्य येण्याचं करावं. धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला. आणि डॉक्टर दातार, स्मिता दातार यांचं पुस्तक जर कोणाला हवं असेल तर मॅडमनी पुस्तकं आणलेली आहेत, तर तुम्ही ती विकत घेऊ शकता त्यांच्याकडून. धन्यवाद.